सर्वप्रथम गुरुवर्य देवारे सर यांना नमस्कार करून सराव वर्गासाठी त्यांचं पहिलं स्वागत करते. कुबल मॅडमचं स्वागत आहे. सगळे विद्यार्थी जे ज्योतिष शिकून छान तयार झालेले आहेत आणि सरावासाठी सुद्धा उत्सुक आहेत त्या सगळ्यांचं स्वागत करते. सराव वर्गाचा सराव खूप छान वेग घेत आहे. सरांचं मार्गदर्शन सुद्धा खूपच चांगलं लाभत आहे. आपण कुठे आहोत याची जाणीव प्रत्येकाला होते आहे. अजून आपल्याला किती पल्ला गाठायचा आहे, किती हातपाय मारायचे आहेत याचाही प्रत्येकाला अंदाज येत आहे. आज आपल्या समोर डॉक्टर रंजना देशमुख कुंडली सादर करणार आहेत. अर्थात खूप तयारीच्या असल्यामुळे नक्कीच आपल्याला चांगली पत्रिका अभ्यासाला मिळणार आहे. तर बघूया देशमुख मॅडमनी काय समस्या कुंडलीतून घेतली आहे आणि समाधान त्याचं काय करणार आहे. सगळ्या विद्यार्थ्यांकडून देशमुख मॅडम तुम्हाला शुभेच्छा. सरांकडून सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. मॅडम. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. विनंती धन्यवाद. करते आपण वर्गाला सुरुवात करा. थँक्यू हो मॅडम. सर. येस मॅडम. थँक्यू. ऑल द बेस्ट मॅडम. थँक्यू सर. तुम्ही मला थँक्यू. संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे तुमची. आणि एक पहिलेच सांगू इच्छिते की मी डॉक्टर वगैरे नाही आहे मॅडम. साधी एक गृहिणी आहे, विद्यार्थिनी आहे ज्योतिषशास्त्राची. जेवढं समजलं तेवढं मी आपल्या समोर मांडते. मी जी आज कुंडली घेतली आहे ती वृश्चिक लग्नाची घेतलेली आहे. आणि थोडं या जातकाविषयी पहिल्यांदा सांगते. सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत करते वर्गामध्ये. कुबल मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, बाकीचे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ ज्योतिषी जे आहेत त्या सगळ्यांचं स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार करते. हा जातक जन्म झाल्यानंतर एक 7-8 महिन्यांनी दुबईला गेला. त्यावेळेला त्याचे वडील दुबईला नोकरी करत होते. त्याचं बालपण खूप चांगलं गेलं. पण आज जी एक जागतिक समस्या झाली आहे की सगळे लहान मुलं मोबाईल नंतर व्हिडिओ गेम्स याचे ऍडिक्ट होतात. तसाच हाही झाला होता. त्याच्यामुळे ह्याला याच्या आईवडिलांनी 2015 साली इथे नागपूरला भोसरा मिलिटरी शाळेमध्ये दाखल केलं. ह्याच्या वडिलांच्या आयुष्यामध्ये थोड्याफार वाईट घटना घडल्या, त्याच्यामुळे त्यांना खूप व्यसन लागलं दारूचं आणि त्यात लिव्हर सिरोसिस होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर ह्याची आई एक्सपोर्टचा व्यवसाय करते. ती आणि 2 मुलं, ह्याला एक लहान बहीण आहे. तिने संघर्ष करत ती हळूहळू वर येते. ह्या मुलाच्या बाबतीत असं घडतं की ह्याचं एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन होत नाही अभ्यासावरती. असं सतत मन चंचल असतं, काहीतरी वेगळे विचार मनात असतात. खूप लहानपणी यांनी वडिलांचा मृत्यू बघितल्यामुळे एक डिप्रेशन मनावर कायम याच्या असतं. व्यक्त होत नाही, हा सांगत नाही काय दुःख आहे ते. आणि त्याच्यामुळे थोडासा अबोल असा किंवा आपण लपवून ठेवण्याकडे ह्याचा जास्ती कल आहे. हा खूप खोदून विचारल्यानंतर मग हळूच थोडस काहीतरी सांगतो. त्याच्यामुळे ह्याला बोलतं करणं आणि त्याच्याकडनं काढून घेणं किंवा त्याच्याकडनं अभ्यास करवून घेणं हा प्रकार, त्याची आई एक्सपोर्टचा व्यवसाय करत असल्यामुळे तिच्या बाहेर सारख्या मीटिंग चालू असतात, ती लक्ष देऊ शकत नाही. आणि हा याच्या भरोशावर बीबीए नावाचा जो काय कोर्स आहे तो त्यांनी केला आणि त्यांनी आता इथे सीए ला नागपूरला ऍडमिशन घेतली आहे. तो त्याच्या आजोबांजवळ राहतो. आजोबा एकटे आहेत, आजी गेली असल्यामुळे. पण त्याला ते खूप जड जाऊन राहिलंय सीए करणं. आता सीए म्हणजे आपण पोस्ट ग्रॅज्युएशन समजतो. तर त्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या कोर्सला कुठलाही कॉलेज वगैरे असंच जॉईन न करता त्यांनी एक क्लासेस जॉईन केलेले आहेत. आणि त्या याच्यात त्याला ते मार्गदर्शन व्यवस्थित मिळत नाहीये म्हणा, किंवा हा याच्या समस्या तिथे व्यवस्थित मांडू शकत नाहीये. त्याच्यामुळे हा मागे पडून राहिला, त्याला तितकंसं ते जमून नाही राहिलंय. तर आता आपण याचे मॅडम हे लावता का तुम्ही?
जन्मतारीख हो वेळ? हो, लावते. मी तेच विचारणार होते केव्हा लावू, हो म्हटलं हो. तुम्ही नाही सांगाल नाही, तर लावा लावते. लावा लावा लावते. लावा. लावले. हा हा 23 ऑक्टोबर 2003 आहे जातकाची तारीख, म्हणजे जातक पुरुष आहे आणि सकाळी 10:19 जन्म आहे, नागपूर. झालं की सांगा, मग लग्न कुंडली लावते हा मॅडम. हो हो यांना हे तारीख लिहून घेऊ द्या ना. हो 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 हो. चला लावू. हो लावा, मला काही प्रॉब्लेम नाहीये. हा, नाही, ह्या बाकीच्यांनाच विचारलं ना, मग हं. परत लावायला लावा मग वेळ. मॅडम लावा. हो लावून हो मॅडम मॅडम लावा आता. हो. ओके ओके ओके. बघा लावली, दिसते ना लग्न कुंडली. हो दिसते. हम्म. हा, आता आपण थोडं लग्नाविषयी बघूया. ह्या वृश्चिक हे स्थिर लग्न आहे आणि ह्या लग्नाच्या जातकांचा सर्व गोष्टी गुप्त ठेवण्याकडे जरा कल असतो. ह्यांचं व्यक्तिमत्व सिक्रेटिव्ह, ज्याला आपण म्हणतो सिक्रेट गोष्टी, ह्या लवकर हे करू शकतात, ठेवू शकतात म्हणजे. आणि संघर्ष आणि अचानक येणाऱ्या अडचणी हा यांच्या जीवनाचा स्थायी भाव असतो. राशी स्वामी मंगळामुळे ते पॅशनेट आणि इंटेन्स असतात. आता ह्याच्या कुंडलीमध्ये जे ग्रह आलेले आहेत त्याचा आपण विचार करूया. त्याचं लग्न वृश्चिक आहे, 29 अंश 37 कला 46 विकलांवर आहे, ज्येष्ठा चतुर्थ चरणात आहे, जे गंडांतात येत आहे. याचं लग्न मीन नवमांशात आहे, शुभांशात आहे. आणि लग्नेश मंगळ चतुर्थात कुंभ राशीत शततारकाच्या दुसऱ्या चरणामध्ये मकर नवमांशात पापांशात आहे. हे जलतत्वाचं लग्न असून ज्येष्ठा नक्षत्र पृथ्वी तत्वाचं आहे. ज्येष्ठा नक्षत्र हे दीर्घद्वेषी आणि शापित नक्षत्र म्हणून ओळखलं जातं. वृश्चिक लग्नाला लाभलेला सूक्ष्मांश मीन नवमांशात असून तो जलतत्वाचा सूक्ष्मांश आहे. लग्न आणि सूक्ष्मांश एकाच तत्वाचे असून पृथ्वी तत्वाचे नक्षत्र म्हणजे जमीन आणि पाणी यांचा संयोग याच्यात आहे. क्रिएटिव्हिटी आणि सृजनशीलता येथे दिसून येते. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की जातकाच्या आयुष्यामध्ये शुभमंगल घटना घडतील किंवा चांगलं काहीतरी होईल आहे. त्याच्यानंतर आपण रवी बघूया. रवी हा तुळा राशीमध्ये 5 अंश 27 कला 8 विकलांवर चित्रा चतुर्थ चरणामध्ये आहे. वृश्चिक नवमांश त्याला लाभला आहे आणि तो दारिद्र्य अंशात आहे. चंद्र कन्या राशीमध्ये 3 अंश 18 कला 32 विकलांवर उत्तरा फाल्गुनीचं दुसरं चरण मकर नवमांश पापांशात आहे. मंगळ कुंभ राशीमध्ये 10 अंश 23 कला 37 विकलांवर शततारकाच्या दुसऱ्या चरणात मकर नवमांशात पापांशात आहे. बुधाचा अस्त असून तो तूळ राशीमध्ये 3 अंश 57 कला 46 विकला चित्रा चतुर्थ चरणात वृश्चिक नवमांशात दारिद्र्य अंशात आहे. गुरु सिंह राशीमध्ये 17 अंश नाही, सॉरी काहीतरी चुकलं माझं. मंगळ बरोबर बरोबर आहे मॅडम. बरोबर आहे मॅडम, बरोबर बरोबर आहे. आहे का? 17 40 14, हा बरोबर आहे. गुरु सिंहेमध्ये 17 40 14 हा, पूर्वा बरोबर आहे फाल्गुनी ना? 2. होय होय, बरोबर आहे. पूर्व फाल्गुनी, हा पूर्व हा, फाल्गुनी 2 कन्या कन्या नवमा. नवमांश नपुसंकांशात आहे. शुक्र तूळ राशीमध्ये 22 अंश 46 कला 41 विकला विशाखा 1 मध्ये मेष नवमांशात सौख्यांशात आहे. शनी मिथुन राशीमध्ये 19 अंश 19 कला 35 विकलांवर आर्द्रा चतुर्थ चरणात मीन नवमांशात उत्कृष्ट अंशात आहे. राहू मेष राशीमध्ये 27 अंश 29 कला 29 विकला कृत्तिका नक्षत्राच्या पहिल्या चरणात धनु नवमांशात धनांशात आहे. केतू तूळ राशीमध्ये 27 अंश 29 कला 29 विकला विशाखा तृतीय चरण मिथुन नवमांश सौम्य अंशात आहे. आता हे स्थिर लग्नाचं हे आहे, लग्न आहे. आणि या नक्षत्राला कोणते ग्रह कसे कसे आहेत ते आपण बघूया. तर ह्या नक्षत्राला दैवकारक ग्रह जे आहेत ते मंगळ गुरु आणि शनी आहेत.
उद्योगकारक किंवा कर्मकारक जे ग्रह आहेत ते शनी, रवी, शुक्र आणि मंगळ आहे. अर्थकारक ग्रह गुरु, मंगळ, रवी आणि बुध आहे. प्रयत्नांना प्रतिसाद देणारे किंवा पोषक ठरणारे ग्रह शनी आणि बुध आहे. शुभ ग्रह रवी आणि चंद्र आहे. अशुभ ग्रह बुध आहे. मध्यम किंवा तटस्थ ग्रह शनी आणि मंगळ आहे. मार्केश शुक्र आणि गुरु आहे. बाधकेश चंद्र आहे. नाशकेश शनी, बुध, मंगळ आहेत. योगकारक ग्रह चंद्र आणि गुरु आहे. राजयोगकारक रवी आणि चंद्राचा शुभयोग असल्यास ते राजयोगकारक होतात. वैवाहिक जीवनावर परिणाम करणारे मंगळ, शुक्र, गुरु, शनी आणि बुध आहे. आरोग्यावर परिणाम करणारे मंगळ, गुरु, बुध आणि शुक्र आहेत. ह्या जातकाची प्रकृती कफकारक अशी गणल्या जाते. आता आपण याच्या ग्रहांचे जे विश्लेषण मी केलेलं आहे ते बघूया आपण. ह्याचा लग्नेश जो आहे हा लग्नेश आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. ह्याचा लग्नेश आणि षष्ठेश असलेला मंगळ हा अग्नितत्वाचा, धाडसी, महत्वाकांक्षी, कार्यपूर्णत्वास नेणारा ग्रह आहे. हा अग्नितत्वाचा ग्रह कुंभ या वायू तत्वाच्या बौद्धिक राशीत, शततारका या जलतत्वाच्या नक्षत्रात, मीन या जलतत्वाच्या सूक्ष्मांशात आहे. येथे शनी, मंगळ, राहू, गुरु अनुक्रमे कुंभ राशी, त्यात मंगळ ग्रह राहूच्या नक्षत्रात सूक्ष्मांशात आहे आणि मीन नवमांशात आहे. शनीच्या राशीत मंगळ आरामदायी नसतो, त्यात तो राहूच्या म्हणजे शत्रूच्या नक्षत्रात येथे आहे. राहू व मंगळ हे एकमेकांचे शत्रू आहेत. यांना मिळालेला प्लॅटफॉर्म हा शनीचा असल्याने जातकाच्या वागण्यात धाडसाने पण चुकीची गोष्ट किंवा कृती करून नंतर ती लपवण्याकडे कल दिसून येतो. याचा धनेश आणि पंचमेश गुरु सिंह राशीत दशमात पूर्वा फाल्गुनी नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात कन्या नवमांशात नपुसकांशात आहे. आकाश तत्वाचा गुरु अग्नितत्वाच्या सिंह राशीत पूर्वा फाल्गुनी या अग्नितत्वाच्या नक्षत्रात कन्या या पृथ्वी तत्वाच्या सूक्ष्मांशात आहे. गुरुची दृष्टी धनस्थान, चतुर्थ स्थान आणि षष्ठ स्थानावर आहे. येथे राशीचे अग्नितत्व, नक्षत्राचे अग्नितत्व आणि सूक्ष्मांशाचे भूमितत्व आहे. या गुरुवर मंगळाची 7वी दृष्टी व शनीची 3री दृष्टी दिसून येते. या दोन पापग्रहांच्या दृष्ट्या आणि गुरुला मिळालेला सूक्ष्मांश गुरुला हवे तसे बळ, ताकद देत नाही. त्यामुळे गुरुच्या दृष्टीचाही अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. पराक्रमेश चतुर्थेश वायू तत्वाचा मंदगतीचा शनी ग्रह आहे. तो अष्टमात आहे. वायू तत्वाच्या मिथुन राशीत राहूच्या आर्द्रा या जलतत्वाच्या नक्षत्रात मीन नवमांशात उत्कृष्टांशात आहे. येथे राशीचे वायुतत्व ग्रह वायुतत्वाचा, नक्षत्र जलतत्वाचं आणि सूक्ष्मांश ही जलतत्वाचा आहे. राशी व नक्षत्र यांच्या ग्रहांच्या स्वभावानुसार जातकाचा कल हा बऱ्याच गोष्टी लपवण्याकडे आणि खरे न सांगण्याकडे दिसून येतो. उत्कृष्टांशात असलेला सूक्ष्मांश हा अष्टम भावात असल्याने दखल घेण्याइतपत उत्कृष्ट कामगिरी अनुभवास आलेली नाही. एकंदरीत जातकाचे व्यवहार, वागणे बोलणे बघता हा काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करताना दिसून येतो. सप्तमात वृषभ राशी ही ऐक सुख दर्शविणारी राशी आहे. सप्तमेश व्ययश शुक्र व्ययात आहे. शुक्र स्वतःच्या वायुतत्वाच्या मूल त्रिकोण राशीत आहे. विशाखा या वायुतत्वाच्या नक्षत्रात पहिल्या चरणात मेष नवमांशात आहे. येथे पृथ्वी तत्वाची राशी, वायुतत्वाचं नक्षत्र, मेष अग्नितत्वाचा नवमांश आहे. ह्या शुक्राला व्ययस्थान मानवत नाही. हा शुक्र रवी बुधासोबत आहे. रवी आणि शुक्र हे एकमेकांचे शत्रू ग्रह आहेत आणि हा केतूच्या युतीत आहे. हा शुक्र सौख्यांशात आहे. अपेक्षित सौख्य शुक्राकडून मिळेलच याची शाश्वती खात्री या ठिकाणी या ग्रहस्थितीमुळे देता येत नाही. अष्टमेश लाभेश बुध व्ययात अस्तंगत असून रवी केतूच्या युतीत शुक्रासोबत चित्रा चतुर्थ चरण वृश्चिक नवमांशात दारिद्र्यांशात आहे. शुक्राच्या मूल त्रिकोण वायुतत्वाच्या राशीमध्ये भूमितत्वाचा ग्रह मित्र ग्रहाच्या राशीत चित्रा या वायुतत्वाच्या नक्षत्रात जलतत्वाच्या वृश्चिक नवमांशात आहे. येथे वायू, भूमी, मंगळाचा प्रभाव जास्त दिसून येतो. हा मित्र ग्रहाच्या राशीत आहे, शिवाय तो स्थानबली पण आहे. शुक्राच्या दशेत जातकाला अपेक्षित फळ मिळायला हरकत नाही, पण व्ययस्थान शुक्राला मानवत नाही. भाग्येश चंद्र हा लाभात मित्र ग्रहाच्या कन्या राशीत उत्तरा फाल्गुनी या वायुतत्वाच्या नक्षत्रात दुसऱ्या चरणात मकर नवमांशात पापांशात आहे.
पृथ्वी तत्वाची राशी, वायू तत्वाचे रवीचे नक्षत्र, मकर शनीचा नवमांश, जलतत्वाचा नाजूक संवेदनशील ग्रह चंद्र इथे दिसून येतो. येथे पृथ्वी वायू अग्नी, पृथ्वी वायू जल असा प्रभाव दिसून येतो. या चंद्रावर मंगळाची 8वी दृष्टी आहे. चंद्र या नक्षत्रात असल्याने ह्या जातकाला सतत सेवा कार्यच करावे लागते. त्याच्यावर ते काम लादल्या जातं. तुर्तास तरी दृष्टीपथात येणारी वाईट कृत्य लक्षात आली नाहीत, पण जातक ड्युअल पर्सनॅलिटीचा आहे. कित्येक गोष्टींचा उलगडा बराच कालावधीनंतर होतो, पण तोपर्यंत हातातून वेळ निघून गेलेली असते. विशेषतः याची आर्थिक व्यवहारात पारदर्शकता दिसून येत नाही. दशमात रवीची सिंहरास आहे. अग्नितत्वाची सिंहरास असून राशीस्वामी रवी अग्नितत्वाचा, शुक्राच्या वायुतत्वाच्या मूलत्रिकोण राशीत, बुधाच्या युतीत शुक्र व केतू सोबत आहे. व्ययस्थानातील रवी शत्रुग्रहाच्या राशीत शत्रुग्रहासोबत आहे. व्यय म्हणजे कमी होणे, खर्च होणे. हा रवी चित्रा या वायुतत्वाच्या नक्षत्रात चतुर्थ चरणात वृश्चिक नवमांशात दारिद्र्यांशात आहे. हा रवी शत्रुग्रहाच्या राशीत मित्रग्रहाच्या नक्षत्रात व नवमांशात आहे. हा वाईट नवमांश असूनही या नवमांशात रवी सारखा बलाढ्य ग्रह असूनही अपेक्षित फळ त्यामुळे त्याला मिळू शकणार नाही. राहू मेष या अग्नितत्वाच्या राशीत, कृत्तिका या अग्नितत्वाच्या नक्षत्रात धनु नवमांशात षष्ठ स्थानात आहे. हा राहू अर्थत्रिकोणातील एका स्थानात धनांश या सूक्ष्मांशात आहे. त्याच्यावर गुरुची 9वी दृष्टी आहे. या नवमांशात राहू आल्याने जातक चुकीचे कर्म करण्याची शक्यता जास्त वाटते. याला वाममार्गाने यश मिळण्याची शक्यता जास्त दिसून येते. केतू व्ययात चांगला हा शुक्राच्या राशीत व शुक्राच्या युतीत आहे. बुध व रवी सोबत आहे. हा केतू विशाखाच्या 3ऱ्या चरणात मिथुन नवमांशात सौम्यांशात आहे. आता आपण सीए हे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणून समजतो. त्याकरता आपण नवम स्थान बघायला पाहिजे. तर नवम स्थानामध्ये ह्याला अष्टक वर्गामध्ये 24च गुण मिळाले आहेत आणि शिक्षणाचा कारक गुरु त्याला 26 गुण मिळाले आहेत. आणि गुरुच्या अष्टक वर्गामध्ये याला म्हणजे गुरु भिन्नाष्टकामध्ये याला 2च गुण मिळालेले आहेत. त्याच्यामुळे हा सीए होईल की नाही आणि ह्याने सीए पुढे कंटिन्यू करावं की नाही हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आता आपण सगळ्यांनी आपलं मत मांडावं. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद धन्यवाद. मॅडम, हो ना मला असं वाटतंय, म्हणजे बघा तुम्ही परत भाग्यात आपल्या म्हणजे ही कर्क रास येते ना, तर ती हो एकूण 31 गुण वाटतायत मला. बघा बरं. हो एक मॅडम. 31 29 आहेत. गुण आहे. हो मी हो काय 31 दोनदा मी चेक केलं, पण मला वाटलं हो काय मी गडबड केली. आणि पंचमाला पण 30 मार्क आहे. होय. हो. अच्छा. मॅडम डेट ऑफ बर्थ हा. सांगता परत. हो सांगते 1 मिनिट. 23/10/2003 लिहिताय ना मॅडम? हो 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 23/10/2003 सकाळी 10:19 जन्म. जातक पुरुष आहे आणि नागपूरचा जन्म आहे. अच्छा. हा. थँक्यू. ओके. बोला मॅडम, बोला. हा बोला, तुम्ही बोला आता. नाही माझं चुकलं असेल नाही कदाचित. नाही, अहो चुकलं नाही, असं असू नाही. दे. ते थोडस चुकायचा काही संबंध म्हणजे नाही. बघितलं, बाकी काही नाही. चुकलं असं याला नाही, आपण सगळ्यांनी एकमेकांकडनं एकत्र. शिकायचंय हो. ना. हा. पुढे काय बर सल्ला बर. द्यावा यावाला हा प्रश्न आहे. कारण काय पैसा भरपूर लागतो होय. आणि हो. त्या मानाने जर अपेक्षित यश मिळालं नाही तर पुढे काय. आणि मुलाचं हे आहे ना, मुलगी असती तर आपण वेगळा विचार करतो. मुलाचं 1-1 वर्ष वाया जाणं खूप कॉस्टली पडतं. आता हा 22 हो. वर्षांचा आहे. काय सल्ला द्यावा याला? आता इथे जर पाहिलं तर आता जसं आपण म्हटलं की पंचमाला पण 30 गुण आहेत आणि हा. भाग्यस्थानात पण 31 गुण आहेत. ओके. आणि पंचमाला आणि आपण शिक्षणाचा कारक म्हटलं तर गुरु. गुरु. गुरु सिंहेत आहे, दशम स्थानात आहे आणि हा. तिथे गुरुला सिंहेमध्ये त्यांनी 7 गुण दिलेले आहेत. म्हणजे तो राशीत तिथे त्यांनी नाही चांगले मॅडम, गुण दिलेले मी काय दशमाला. केलंय, गुरु हा. याच्यात आहे की नाही, पंचमामध्ये आहे की नाही, तर आपण पंचमानंतर हे करतो ना, रमेश नवम मध्ये.
नाही 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 नाही, हा कारक मेष. गुरु, शिक्षणाचा कारक गुरु जो आहे ना, हो ना, तो तो दशमात मूळ, आलाय हा की नाही? हो दशमात दशमात आहे. आलाय. हा हा, तर मग आणि आपण नवम स्थान म्हणजे गुरुपासून 9वं स्थान बघतो ना, तर हो ते षष्ठ स्थान येतं की नाही? हो हा, तर त्या षष्ठ स्थानामध्ये त्याला गुण कमी आहेत तिथे असं तिथे मी गुण बघते. कमी आहे, तिथे गुण कमी आहे. हा हा पण मुळात तुम्ही म्हणजे एक काय म्हणाला की तो परदेशात होता, पण परदेशातून परत भारतात आला. हो. हा, थांबला नाही तिथे. पण नाही, तिथे पण जरी मग आपण वडील गेल्यानंतर काही हेच तेच, नव्हतं ना. हा 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 म्हणजे नाही, पण मुळात व्ययामध्ये जे बसलेले ग्रह आहेत ते रवी हा आणि बुध दरिद्रांशात आहे. तेच आणि तेच लग्नेश मंगळ सुद्धा पापांशातच आहे, म्हणजे तेच चतुर्थात तेच जरी असला तरी. त्यामुळे ते तिथे म्हणजे झालं नाही, म्हणजे तिथे तो राहू शकत नाहीये. तो हा परत आपल्या आपल्या मायदेशी परत आला. कारण हो लग्नेश आहे तो चतुर्थात आहे, म्हणजे तो तिथे हो काही काळ राहिला. हं. पण आता हो ना. जर आपण याच्याप्रमाणे म्हणजे नुसता फक्त म्हटलं की कर्मबंधू त्याचं शिक्षण आणि ह्याच्यावर जर करायला हा हा गेलो, हा तर हा तो आहे तृतीयात आहे, येतो कर्मबिंदू. कारण चंद्र हम्म. उत्तरा नक्षत्रात आहे ना, उत्तर उत्तरा फाल्गुनी फाल्गुनी चरण आहे, उत्तरा पापांशात फाल्गुनी, आहे तो. मग म्हणजे दशम स्थानात, म्हणजे तो तृतीय स्थानात येतोय कर्मबिंदू. आता तिथे आहे मकर रास, त्यामुळे तिथे मकर रास आणि चंद्राचा संबंध आणि गुरुचा संबंध तिथे आलेला आहे. तर तिथे हा असं मला वाटतंय, पण शिक्षणात एवढा तो पुढे जाईल का नाही असं थोडस मलाही हेच वाटतंय. हा म्हणजे काय, आणि हं. चंद्रावर मंगळाची 8वी दृष्टी आहे ना मॅडम, हो, आणि गुरुवर शनीची 3री आणि दृष्टी आहे शनीची मंगळाची. 3री दृष्टी पण गुरुवरती आहे, म्हणजे हा, तो आणि तिथे येतो. मंगळाची 7वी दृष्टी आहे आणि गुरु गुरुवरती. मंगळ समोरासमोर आहेत, म्हणजे मंगळाची हा, परत गुरुवर सुद्धा दृष्टी येते, 7वी शनीची पण दृष्टी येते. दृष्टी येते. हम्म. आणि इथून आपण म्हणजे गुरुच्या पासून 9वं स्थान म्हटलं तर तिथे राहू आहे, आणि हा तिथे मार्क कमीच आहेत, 26च आहेत. हा तेच, म्हणजे मी ते हो, नवम स्थान पकडून म्हणजे हे हो, करून तसं केलं. आणि हं, काय यात म्हणजे ना, कन्याचा गुरु जर असता याचा कन्याचा, तर खूप फरक पडला असता. सीए साठी तर चांगलं होतं, हो पण एक तर हो कोर्स खूप कठीण आहे, आणि त्याला गायडन्स ॲज सच ते क्लास जे काय त्यांनी लावले आहेत त्याच्यातच मिळतं. आणि हार्ड हो वर्कर जरी असला तरी शेवटी आईपासून दूर आहे, ते फरक पडतोच ना त्या गोष्टींचा मॅडम. हो. नाही, पण सीए आणि कॉमर्स साइड जर म्हटली तर गुरु आणि बुध स्ट्रॉंग पाहिजेत ना, हो, ते दोन्ही मुख्य. त्याचे हा स्ट्रॉंग नाहीये त्याचे, ना, आणि हा. चंद्रही आणि गेलेला आहे. रवी पण नाहीये, म्हणजे रवी परत हा. फार दरिद्रांशातच आहे. म्हणजे मुख्य ग्रह त्याला जे असायला हवे सीए साठी, ते त्याचे हो. सगळे गेलेले आहेत. गेलेले. त्याच्यामुळे पैसा इतका खर्च करून शेवटी जर तुम्ही 10 वर्षांनी सीए झालात, तर त्याला काही किंमत नाही राहत ना, नाही. आहे की नाही? एक तर वय वाढत हो. जातं, आणि हातात तुमच्या काहीच येत नाहीये. हो. आणि परत शुक्र रवी बुध म्हणजे तो बिनमुकाविल योग पण आहे हो. तिथे. शुक्र मारकेश पण बसलाय, म्हणजे त्यांच्यावर शुक्र बसलाय, वेश मारकेश आहे. हम्म. गुरु सुद्धा द्वितीय स्थानाचा, म्हणजे तोही मारकेशच आहे. वय मार्गशीर्ष झालाय ना. तोही मारकेश दशम स्थानातच बसलेला आहे. आणि षष्ठ स्थान म्हटलं तरी तिथे राहू आहे. तिथे राहू आहे, इकडे हो, अष्टमात शनी असल्यामुळे त्याची पण मग दृष्टी येते ना येतेच. हो. पंचम स्थानावर. त्याच्यामुळे कसा निर्णय घ्यायचा, काय करायचं, म्हणजे मला जेवढं समजलं तेवढं मी मांडलं तुम्हा लोकांसमोर. तुम्ही मार्गदर्शन करा सगळेजण, सर आणि सांगतीलच आता, पुढे. हो, आता जर दशा जरी त्याची म्हटली ना, तर राहू 41 पर्यंत आहे, हो राहू 26 पर्यंत आहे. आणि हो आत्ता ना, चालू आहे ती राहूत केतूच आहे, ती हो ना, 21/7/25 पर्यंत आहे. 25 पर्यंत आहे, त्याच्यानंतर हा, शुक्राची म्हणजे आहे. शुक्राची येईल, पण हम्म. शुक्रही नाहीच आहे ना एवढा, कारण तो पुढच्या ज्या प्रत्यंतर दशा आहेत ना, त्या सगळ्याच गेलेल्या आहेत. शुक्राची गेली, हो रवीची गेली, चंद्राची गेली, हो मंगळही गेलेला आहे तसा. कारण ग्रहच बिघडलेले आहेत. चंद्र थोडासा फक्त चांगला दिसतो, एवढाच. पण ते काय, चंद्रावरही हे सगळ्यांच्या दृष्ट्या आहेत ना. परत मंगळाची दृष्टी येतेच ना, 8वी मंगळाची दृष्टी दृष्टी परत चंद्रावरती आहेच आहे. तेच तर. हम्म. आणि हा की मॅडम नाही, म्हणजे आपण चतुराईने वागणं जे म्हणतो ना, तशासारखं याचं वागणं आहे.
म्हणजे अभ्यासाला जो माइंड सेटअप पाहिजे तसं त्याचं दिसत नाही. वृश्चिक लग्न पण आहे ना. हो, गूढ लग्न आहे ना, म्हणजे त्याचं वागणं हो, सगळं नाहीच कळणार. लक्षातच. हो, असं तो कळू आणि देत नाही, सांगत नाही लवकर. आणि लग्नात जरी असे 28 गुण असले तरी कक्षा हो, बलामध्ये 34 गुण आहेत. म्हणजे लग्न किती स्ट्रॉंग झाले. तेच तर. हम्म त्यामुळे मॅडम तिथे तो स्वतःच्या मतावरतीच ठाम असणार आहे सगळ्या. नाही, पण तो बोलताना काय म्हणतो, मला काही कोर्स जमत नाहीये, माझ्याच्याने अभ्यास होत नाही, मी नापास होणार आहे, पण आता माझी इच्छा नाही आहे करण्याची, पण आई म्हणते म्हणून मी शिकतोय. अं, आईला त्यात सीएतलं थोडीच कळतं ना. नाही त्याला जर झेपत नाहीये तर दुसरा कोर्स कुठला करणार मग. आणि त्याला हा सल्ला दिला की बा तुझी आई एक्सपोर्टचा बिझनेस करते, तर त्याला अनुषंगाने काही जर सर्टिफिकेट कोर्स असतील किंवा दुसरं काही असेल तर ते तू कर आणि आईला जॉईन हो तुझ्या. तर ते त्या आईने मानायला पाहिजे. तो प्रॉब्लेम आहे. आई आहे मुंबईला, हा आहे इथे. कारण सीए इज व्हेरी हार्ड कोर्स. म्हणजे एक वेळ इंजिनियर मेडिकल होणं सोपं आहे, पण सीए होणं सोपं नाही नाही. नाही नाही. हम्म. आणि किती वर्ष त्यांनी द्यावे त्याच्यासाठी, हाही महत्वाचा प्रश्न आहे ना. कारण आता पैशापरी पैसा जातो आणि 22 वय चालू आहे ना. हा मग आणि हातात काहीच आलं नाही तर कसं करणार पुढे. कारण मग पुढचे सगळेच प्रॉब्लेम येतात ना. नोकरी नसल्यामुळे, तुम्हाला व्यवस्थित इन्कम नसल्यामुळे मग कोण छोकरी देणार आहे. आजकाल तर पहिले पॅकेज विचारलं जातं. आणि नवमाष्टकात पण रवी, हर्षण आणि बुध परत वृश्चिकेतच गेले. हो, वृश्चिक ते सगळे नक्षत्रातच वृश्चिक गेले. गेलेत ना. हम्म. आणि पुढे 24 मध्ये पण तसंच झालंय. शुक्रही ह्याच्यात गेलेला आहे हो. स्थानामध्ये. म्हणजे काय सल्ला द्यावा हा मला प्रश्न पडला, म्हणून म्हटलं बा आपल्याला काही कळत नाही तितकं मॅडम विचारावं आपण. हो, याचा वृश्चिक राशी येते आणि ज्येष्ठ नक्षत्र आहे. म्हणजे इथे पहिलाच अपोज झाला. म्हणजे मंगळ आणि बुधाचा इथेच योग झाला. हो, हो. आणि तो उग्र नक्षत्रात ज्येष्ठ आणि म्हणजे गंड नक्षत्रातच येतो. त्याचं आणि लग्नही गंडांतात आहे ना मॅडम. दुसरी लग्नही गोष्ट गंडांत. मंगळ हा शततारकामध्ये आला. म्हणजे पुन्हा इथे हो, पण अपोजिट शत्रू नक्षत्र आलं. नक्षत्र आलं तेच तर. हा. जे जो आणि स्ट्रॉंग राहू पुन्हा असायला पाहिजे तेच कृत्तिकेत आला. नाही. राहू पुन्हा कृत्तिकेत आला. हो, राहू म्हणजे कृतिकेत गेला. राहूची पूर्ण सगळी दृष्टी आहे केतू, शनी, बुध, शुक्र. हो, म्हणजे हे सगळे डॅमेज झालं. सगळंच डॅमेज झालंय ते. तेच तर. पुन्हा शनी आहे तर शनी अष्टमात त्याचा आयुर्दाय वाढवू शकतो, पण तोही उत्कृष्ट अंश आहे तर तो दिल साथ, पण तोही आद्रा नक्षत्रात आहे. तर तो हम्म. पुढे करेल, पण तो त्याच्या सवयी ज्या आहेत त्या वाईट आहेत. किंवा हो, त्याचा घोळ करतो, प्रत्येक गोष्टीत घोळ करतो तो. म्हणजे हो, त्याला हो, सुचत नाही आणि तो चुकीचा वागतो. हो, हो. चंद्र आणि आहे कसं आहे ना मॅडम, म्हणजे आपण एक जे मध्यमवर्गीय कुटुंब जे आपण रुपये बाजूला ठेवीन आणि 60 रुपये खर्च करेन किंवा व्हाईस वर्सा, इथे असं. हो, त्याला काय वाटतं की त्याला वाटतं की मी खूप छान करेल, खूप हा, चांगल्या सिक्वेन्सने जाईल, आणि पण ते त्याला म्हणजे काय घरचं होतं मग, परिस्थिती नाही. ते 100 रुपये इन्कम आहे आणि 150 रुपये तुमचा खर्च आहे, मग काय उपयोग आहे. पुन्हा चंद्र पण रवी असं नक्षत्रात होतं आहे. मग. तोही वेळात हा, म्हणजे आणि मग होतं काय, हे सगळं झाकण्यासाठी मग तो आपण जे म्हणतो ना, या बोटावरची थुंकी त्या बोटावर हो. करणं, तसा तो सगळ्यांना उल्लू बनवत राहतो. असं होतं. ते लक्षात येतं, पण जेव्हा लक्षात येतं त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते. नंतर बोलून काय उपयोग आहे. दशमात रवीची रास आहे आणि गुरु आहे. हे दोन्ही चांगले आहे, पण गुरु आला नपुंसक अंश मध्ये. हम्म, तर तिथे तो थोडा कमजोर झालाय गुरु, म्हणजे तो वीक झाला आहे. तेच तर. आणि जे त्याचा मुख्य ग्रह पुन्हा पाहिजे वेळात आला. तेच मुख्य ग्रह साथ देत नाहीयेत हा, त्याला. आणि पुन्हा केतू आले त्याच्यासोबत, सगळ्या हा. ग्रहांसोबत केतू आले. हम्म. म्हणजे बुध शुक्र हा त्याला देतो, बुद्धी देतो, करतो तो, पण त्याला सुचू देत नाही, कारण की ते नाही. पुन्हा दारिद्र्य अंशात. हा, म्हणजे एक आपण म्हणतो ना की आभासी जगात जगतात लोक, तशा टाईपचं आहे. हो हो. म्हणजे हम्म. सगळीकडून तो शेवटी काय होतो की त्याची शक्ती किंवा बुद्धी कमी पडते किंवा चुकीचं वागायला हा. हे करते, प्रवृत्त करते. प्रवृत्त करते त्याला. एक्झॅक्टली.
त्यामुळे त्याचं बरोबर होत नाही. म्हणजे करायला जातो, तो प्रयत्न करतो, पण तो सफल नाही होऊ शकत. सफल नाही होत आहे. तेच तेच. आणि आणि त्याची दशा पण राहू केतू म्हणजे तेच पुन्हा दशा व्यवस्थित नाहीये ना. 41 सालापर्यंत तर हा राहूचीच दशा आहे. षष्टेश आणि व्ययशाची दशा चालते. हम्म. तर प्रयत्न करतो तो, पण ते होतच नाहीये होतच ना. नाही. तेच तर. आता म्हणजे राहू मध्ये राहू आणि त्याच्यात केतू असं केतू चालू आहे. म्हणजे झालं एक बरं त्याच्यात व्यश आणि एक षष्टेश. म्हणजे प्रयत्न करतो तो राहू, म्हणजे मोठा घास घ्यायचा प्रयत्न तेच करतो, तेच होत आहे. पण ते सफल नाही होत, असतो मध्येच कुठे. आणि त्याच्या पुढच्याही दशा सगळ्या गेलेल्या आहेत ना. हा सपोर्ट नाही आहे त्याला, ग्रहांची नाही, सपोर्ट सपोर्ट नाही. नाही. सपोर्ट नाही आहे. आणि तो संतापी पण असेल, कारण की रुद्र हे पहिल्या स्थानात अष्टमातच म्हणजे वृश्चिकेतच आलं, हो, तेही बुधाच्या नक्षत्रात. बुधाच्या नक्षत्रात. म्हणजे खरोखर एक टिपिकल वृश्चिक लग्न जे म्हणतात ना, सर नेहमी हो. आपल्याला सांगतात, तसं हो. आहे ते. हम्म. थांग पत्ता नाही लागू देत कुठल्या गोष्टीचा, अजिबात. नाही, मंगळासोबत पण इंद्र आहे, पुन्हा शततारका नक्षत्र आहे, पुन्हा शनीची रास आहे. तेच तर. हम्म. पुन्हा त्याच्यामुळे केंद्रात मंगळ शनी येतो, हम्म इकडे शुक्र येतो. शुक्र हा झाला त्याचा मार्केश. शुक्र आणि गुरु पण मार्केशात येतो. हो ना. म्हणजे दोन्ही मार्केश हे झाले. गुरु आणि मुख्य म्हणजे गुरु बुध गेलेत ना. हो, म्हणजे रवी ज्या ग्रहांचा सपोर्ट त्याला थोडा जरी भेटला पाहिजे. असता, तर तो गेला असता पुढे थोडा. हा, आणि रवी पण ते बुधही कष्ट गेलेले आहेत. आले त्याच्या ह्याच्यात. कष्ट आणि संघर्षमय पत्रिका आहे. भरपूर भरपूर कष्ट आहे. आणि काय त्याचं कष्टाचं चीज नाही होत आहे, हा अपेक्षित हा यश नाही मिळत. म्हणजे बरोबर आहे. वास्तविक मंगळ चतुर्थामध्ये आहे, स्वतःच्या घराचं सुख नाही आहे. आई वडिलां हम्म. म्हणजे आता वडील तर गेले, आई पण दूर असते, त्याच्यामुळे आईचंही हे नाही होत ना, सुख ज्याला म्हणतो हो. आपण. पुन्हा मंगळ कारण सप्तमेशाला बघतो, तर तो हम्म वैवाहिकही थोडा बहुत कुरकुरच राहणार. हो, त्याच्यामुळे काय सल्ला द्यावा हा प्रश्न आहे. बरं, अदर दॅन सीए दुसरा कुठला कोर्स याला सांगावा की जो सहजासहजी होऊ शकेल याच्याकडून. तर कारण आता इथे पाहिला ना, तर फक्त भाग्यस्थानात कर्क रास आहे हो आणि भाग्यस्थानावर ग्रह नाहीये, पण त्याच्यावर कोणाची दृष्टी पण नाहीये, हो म्हणजे शनीची किंवा मंगळाची वगैरे ती. आणि हम्म तो चंद्र आहे तो लाभात आहे. हो त्याच्यावर मग चंद्रावर दृष्टी असू दे, पण जर हम्म कक्षाबळात पाहिलं तर कर्क हम्म राशीमध्ये चंद्राला 8 गुण दिलेले आहेत. म्हणजे तेवढं एकच स्थान अच्छा जरा बलवान वाटतंय. तर त्या संदर्भात त्यांनी हम्म काही केलं किंवा असं, पण ते मी एवढं सांगू शकत नाही. सरांनी त्याच्या बाबतीत मार्गदर्शन केलं हो नंतर तर ते जास्त हे ठरेल. पण तेवढं एकच वाटतंय की कर्केत चंद्राने स्वतःच्या राशीत 8 गुण दिलेले. म्हणजे तेवढं एकच स्थान आणि त्याच्यावरती कोणाची दृष्टी नाहीये, म्हणजे अशुभ हो दृष्टी कोणाची नाहीये. नाही नाहीये. पण पंचम स्थानावरही शनीची 10वी दृष्टी येते. हो तेवढं एकच स्थान आहे. त्या संदर्भात जर काही करू शकत असेल तो काही छोटा मोठा, कारण मोठा कोर्स कोणताही करण्यात त्याला तेच. कोणताही ग्रह साथ आणि देणार नाही. हा, तर छोटे छोटे असं हा दडपण येत नाही. नाही, मॅडम, आणि करायचं नसेल तर एखादं नुसतं दुकान किंवा असं जरी काही करू शकत असेल तो, किंवा काही कर्क राशीच्या संदर्भात काही करू शकत असेल तर. आणि हम्म आता कुबल मॅडम तुम्ही काय नाही, हा, मी याच्या एक मिनिट. पंचपक्षीचं हा, काही सांगू शकत असेल नाही, तर मी पहा. काय काय एक मिनिट थांबा, मला फोन येतोय. अरे देवा. तर नाही, मी तुम्ही तुमच्याच ह्याला धरून मला तो पॉइंट हे करायचा होता. आपल्याला हा, सरांनी कशी गुरुची 9वी दृष्टी, हा, आणि हो, सूर्यापासनं पण 10वं स्थान 10वी असं दृष्टी शिकवलंय 10वी ना. दृष्टी तर म्हणजे हा, हो, तुम्ही जे बोललात तर तसंच म्हणजे येतं. तर हा, ते 10वं म्हणजे भाग्यावरच येतं ना, जिथे हा, कर्क रास आणि आहे, हो, बरोबर आहे ना. आणि तर त्याच्या हा हा, रवीनी पण म्हणजे तिथे नाही, पण रवीनी स्वतःच्या राशीत पण 8 हो. गुण दिलेले.
हो हो. म्हणजे जरी रवी असू दे दरिद्रावशात, हं, हं, पण तेवढा त्यांनी दिलेले तर मला हं. तेवढं एकच स्थान हा ते आणि तिथे तुम्ही ते मला कक्षा वाटतंय. पण बोललात ना, तर ते पण हो म्हणजे तिथे चंद्राचं आहे ना, म्हणजे कक्षा ब त्या हो हो भाग्यस्थानाला असं. हो आहे हा आणि आहे ते तर त्या दोघं म्हणजे चंद्र आणि सूर्य म्हणजे आपण असं चांगलेच म्हणतो ना म्हणजे. हो हं, हो हो. हं. म्हणजे आणि बँकिंग किंवा दरिद्रावशात असू दे, टीचिंग म्हणजे काहीतरी त्याला हे होईल. होय. पण आता लग्न एक आहे ते घुबड मध्ये आहे, हो एवढंच हो म्हणजे मी हो. सांगेन. आहे आणि आहे राहू मोर मध्ये आहे, तर आहे त्याच्या आहे. संदर्भात काही होऊ शकतं का ते आता तुम्ही सांगा. नाही मी आता काय, कारण इकडे पण कावळा आलाय ना वेळात, तसं आपण जर हो वेळात सगळेच का हो घरं बघ म्हणजे हो घर हो बघितले. हो 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 आता हो. हा गुरु, एक मिनिट थांबा, गुरु कशाचा? गुरु कुंभामध्ये आहे. गुरु कोंबडामध्ये. हा शनी कोंबडा, पण म्हणजे गुरु कुंभामध्ये आहे. पण तसा म्हणजे हो ठीक वाटतो ना, म्हणजे ठीक आहे ठीक आहे. एकंदरीत हो ह्याला अप्स अँड डाऊन तर येणारच आहे, कारण येणार. हो हो कावळा पण आहे, सगळं हम्म. हो. आहे. आणि म्हणजे शनी पण कोंबडामध्ये आहे ना मॅडम, शनी शनी पण कुंभामध्ये आहे, आहे. हो. हो. असं. शनी राहू मोर मध्ये आहे हम्म. तर ह्या आणि लग्न आपल्याला घुबड मध्ये. पंचपक्षीने विचार केला आपण समजा, तर राहूची दशा आपण म्हणजे सांगतोय ना, आणि त्याला हो मिळालेला मोर आहे. म्हणजे हो म्हणजे आता हे इतके बाकीचं तर आपण सूक्ष्मांश वगैरे बघितलं, सगळ्यांचं आपल्याला हो हे हो करायला लागेल. पण हो म्हणजे त्यांनी प्रयत्न केला तर त्याला यश पण मिळू शकेल असं म्हणजे म्हणू शकतो का? आता ही दशाच ही चालली आहे आणि त्या हो दशेला म्हणजे मोर मिळालाय बुवा असं. हो मोर हो पण हो आहे, तर कावळा मॅडम ती पण आहे. तर हो. कावळा असं राहू आपल्याला सांगतात ना का अगदी निगेटिव्ह नाहीये म्हणजे तो, नाही हो. पण ऍज दोन्ही कम्पेअर्ड आहेत. टू मोर म्हणजे मोर जास्त चांगला, म्हणजे असं काय म्हणायचं, थोड्या ह्याच्यात चांगलं यश हो मिळवून देणारा असं. हो आणि वृश्चिक लग्न आहे ना, वृश्चिक हो लग्नामध्ये गुढत्व हे असतंच. असतंच जे असतं. हो. कधी कलाटणी घेईल मंगळ बरोबर. संघर्ष करून, तेही आपल्याला हो निश्चित हे करता येत नाही. नाही. हम्म. हो. हं. आणि ते मॅडम चंद्र जो आहे ना त्याची बोलू का? बोला हा. बोला 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 मॅडम बोला बोला. बोला. बोला हा, हा. चंद्र बोला कन्या राशीत आहे. तर हो राशी स्वामी बुध केतू युक्त आहे. गुरु जो आहे, आपण म्हणतोय गुरु चांगला आहे, राशी चांगली मिळाली आहे, गुरुचं स्थान पण आहे. सिंहेतला गुरु म्हणजे चांगला, पण त्याला इथे नवमांशात कन्या नवमांश मिळाला, त्यामुळे तो थोडा दोन मिश्र फळं देईल. आता शिक्षणाच्या दृष्टिकोनातून तर आता सगळ्यांनी ते सांगितलंच आहे ऍक्च्युली. तर शनीने गुरु दृष्ट झालेला आहे, पंचम स्थान पण शनीच्या दृष्टीत आहे. मंगळाची पण मंगळाने गुरुवर दृष्टी टाकलेली आहे. म्हणजे असं शिक्षणाचा कारक म्हटला म्हणजे आपण गुरुला पकडलं तर त्या पानाने तो मिश्रित फळे देईल, अगदी उच्च अशी देणार नाही, संमिश्र फळं मिळतील असं आपल्याला म्हणता येईल. आणि बुध आता सीए साठी जे म्हणतात, बुधाला एकतर पुन्हा वृश्चिक नवमांश मिळालाय, पण बुध व्ययात पण आहे, पण तो केतुयुक्त पण आहे, हे पण आपल्याला विसरता कामा नये. तेच तर फुल आणि कॉन्सन्ट्रेशन तो अभ्यासच नाही करू शकत आहे मॅडम. हो 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 तेच हो. तर सगळ्या कारण ह्याच्यामध्ये फक्त चंद्र तेवढं एकच स्थान मला चंद्र बरं कन्येचा वाटतंय. पण आहे ना, कन्या द्विस्वभावी राशी, चंद्र द्विस्वभावी राशीत आहे. आणि डामाडोल मनस्थिती असते. मॅडम मी एक बोलू का अजून? आता हो बोला ना. वृश्चिकेचा म्हणजे स्वामी मंगळ तो गिधाड हो मध्ये आलाय बघा तुम्ही सगळ्यांनी हो म्हणजे. हा तर हो म्हणजे हो आपण मॅडम. म्हणजे हे सगळं असं हे करतो ना, म्हणजे अप्स अँड डाऊन आहेतच, पण हो ऍज कम्पेअर टू म्हणजे मी पंचपक्षी सांगते बरं का. तर म्हणजे हम्म. मला असं वाटतं की त्याने अगदी होप्स नाही सोडायला. आपण नंतर तुम्ही मला D24 पण कुंडली पाठवली आहे बघा, तिचा पण हो. आपण म्हणजे विचार जेमिनी थ्रू पण करू शकतो ना आपण. जेमिनी थ्रू म्हणजे हम्म. आपण हे पुत्रकारक म्हणजे पंचमाचा असं म्हणून म्हणजे त्यांची पण आपण हे बघू शकतो ना, ह्या म्हणजे ह्याच्यासाठी काय हम्म. म्हणायचं, एज्युकेशन साठी. म्हणजे बघा हो तुमचा जास्त चांगला अभ्यास आहे, तुमच्या हाताखालून भरपूर कुंडल्या जातात, पण मी आपलं माझा विचार मांडला. आणि कारण वृश्चिक लग्न सुद्धा असं म्हणजे खूप खराब आहे असं नाही ना, ते सुद्धा नाही म्हणजे नाही. हे करतात. आणि नवमांशी हा मंगळ उच्चीचा झालाय की नाही बघा हो ना, हो मकर हो 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 मॅडम. तर मकर तो तो नवमांशात तो उच्चित झाला. आपल्याला पॉइंट पण म्हणजे थोडासा कन्सिडर करायला हवा ना, कारण आपण हो लग्न कुंडली बघणार, मग नवमांश कुंडली बघणार, आणि मग नंतर D24 बघणार. ओके बरोबर आहे ना? हा हो हो
तर म्हणजे असं म्हणजे आता तुम्ही सगळ्यांनी हे करा, मी माझा म्हणजे विचार मांडलाय. मग मॅडम प्रत्यंतर दशा जी मंगळाची आहे त्याला 13-5-26 ते 9-7-27 हा हा पिरियड चांगला जाईल असं म्हणता येईल का आपल्याला? प्रत्यंतर मॅडम दशा मला म्हणतो. असं वाटतं की ह्या पिरियड मध्ये तो कन्स्ट्रक्शन किंवा टेक्निकल लाईन मध्ये जाईल, कारण मंगळ शनीचा संबंध येतो. हो. दशमेश रवी बुध आणि शुक्र हे आहेत, हे पंचमाशी म्हणजे रवीशी निगडीत आहे. तर तो हा. टेक्निकल करू शकेल करू ठाकून इकडे, बरोबर आहे. टेक्निकल किंवा कन्स्ट्रक्शन. कारण आणि की चतुर्थात बघा ना, शनीची रास मंगळ आणि ह्याला कनेक्टेड शनी येतो आहे, गुरु आहे. टेक्निकल हा. मध्ये जाऊ शकतो हा. आणि अच्छा. दशमाला ऐका पण ना करू मॅडम, शकतो. त्याला म्हणजे दशम स्थानाला आपण ह्याच्याप्रमाणे तपस्वी मॅडम तुम्ही पण बघा, 37 मंगळ 37 पण आहेत, आहेत. कारण 37 आहेत. नोकरी हो. तर हा नाहीच, म्हणजे नाही ऍटलिस्ट नाही. तो व्यवसाय करून हे करू शकतो, हो असं म्हणजे असं पण मला पण वाटतंय. म्हणजे आता तुम्ही हो. सगळ्यांनी बघा. पण पण व्यवसाय षष्ठाला कुठला मार्क नाहीच सांगावा? आहे. नाहीच आहेत ना, म्हणजे हवे तेवढे पण नाही, मिनिमम पण नाहीत ना मॅडम. नाही नाही. ना. फर्स्ट पॉइंट म्हणजे कसं लग्न उत्कृतांशात गेलेलं आहे मीन नवमोशी. हो आणि शनी पण तो भले अष्टमात असू दे पण तो स्थान बली आहे. शनी पण त्याला पण चांगला नवमोश लाभलाय. हम्म. आणि मित्र तर त्या मॅडम जसं म्हणतायत की मंगळ शनी कुठे कुठे कनेक्टेड आहेत, त्याप्रमाणे टेक्निकल मध्ये मुळात वृश्चिक लग्न आहे आणि शनीचीच रास लाभली आहे मंगळाला. पुन्हा नवमोश पण शनीचाच आहे. हम्म. म्हणजे त्या संदर्भात पण तो विचार व्यवसाय करता करू येईल. शकतो ना. मॅडम दशमेश पण वृश्चिक नवमांशात आहे. हम्म. हो. रवी. हो हो. त्यामुळे टेक्निकलच बरोबर राहील असं मला वाटतं. हम्म. पण टेक्निकल म्हणजे मग काय सांगायचं टेक्निकल घ्यायला? एकतर हा थकून थकून आयटी मध्ये जाऊ शकतो, तिकडे टेक्निकल म्हणजे टेक्निकल फील्ड असतं, तिकडे जाऊ शकतो. किंवा टेक्निकल शनी मंगळ म्हणजे हे कन्स्ट्रक्शन लाईन असते त्याच्यामध्ये पण जाऊ शकतो. कारण हा राहू आहे इथे, म्हणजे तो उलाढाड्या करणारा आहे. आणि हा हो. मंगळ राशी, तर शेवटी तो ह्या सगळ्या व्ययस्थानाला बघतोय. तर तिथे रवी बुध शुक्र, बुध शुक्र रवी हे आपण टेक्निकल कम्प्युटर टेक्निकलच म्हणतो. तर हे त्यामध्ये पण तसे फील्ड असतात ना. अच्छा. पण हे स्विच ओव्हर केव्हा करायला सांगायचं मग त्याला? त्याची केतूची दशा संपली आणि शुक्र चालू झाला, तर राहू हम्म. राहू शुक्र किंवा मंगळ असं काही येईल. केतू नंतर शुक्रच येईल ना. हो, केतूनंतर शुक्र आहे. त्याला मंगळाची प्रत्यंतर दशा जी आहे ना ती हा 13-5-26 ते 9-7-27 आहे. हा, तो थांबणार नाही, तो प्रयत्न करत राहील, पण त्याला त्रासातूनच पुढे जायचंय. हो. नाही नाही, म्हणजे सीए सोडायचं का? कारण पैसा भरपूर खर्च होतोय आणि नाही, तो हातात पैसे येत नाही मॅडम. सीएच करेल करेल आणि मग थकून मग त्याच्यातून तो फील्ड शोधेल. सीएच्या अच्छा. टेक्निकल. आणि तो मॅडम ऐका ना, हा. सीए सुरेखा मॅडम, सॉरी मी मध्ये बोलली, का बोलताय तुम्ही? बोला 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 हा, बोला बोला. तर म्हणजे त्या ह्या मुळातच म्हणत आहेत ना देशमुख मॅडम, तुम्ही म्हणताय की त्याला, तो काय म्हणतोय, सीए त्याला म्हणजे आवडतच नाहीये, जसं काही जड जात त्याच्यावर आहे. जबरदस्ती. मग म्हणजे पॉइंटच नाहीये ना, आपण हा विचार तर करूया. पण मग त्याला काय आवडतं हे, म्हणजे त्याची आता बाबा नाहीयेत पण आई, म्हणजे कोणीतरी असं विश्वासातल्या व्यक्तीने, की त्याला काय म्हणजे आवडतंय बुवा, असं म्हणजे त्याला जे आवडणाऱ्या गोष्टी. आणि ह्या आता तुम्ही ऍज अ ऍस्ट्रॉलॉजर सांगू शकता. आता तुम्ही त्या अर्थी ही पत्रिका घेतली म्हणजे तो क्लायंट तुमच्या काय हो, कनेक्टेड आहे ओळखीचं आहे. ना. हो, हा हा, ओळखीचं आहे. तर मग असं म्हणजे हे करू शकता ना, म्हणजे बोलता बोलता काउन्सिलिंग असं झालं पाहिजे की तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की हा काय म्हणतोय एक्झॅक्ट असं. तो बोलत नाही ना मॅडम, तोच तो प्रॉब्लेम आहे ना. नाही पण बोलत नाही, पण कुठंतरी फ्रेंड सर्कलशी काहीतरी असं त्याला काय हे कळतंय ना, आता वडील नाही आपले, असं काय आईच्या ह्याच्यावर किती तो काही ना काही तर करणारच आहे, काहीच नाही करणार असं दिसत नाही. त्याचं भाग्यस्थान चांगलं आहे, तसं मला पण म्हणजे अष्टक वर्गाप्रमाणे मार्क चांगले आहेत, इथे हा. पंचमाला पण 30 आहेत. म्हणजे आता हा काळ समजा थोडासा त्याला हे आहे, पण याचा अर्थ त्याचं भाग्य पूर्ण थांबलं आहे असं नाही ना. हा नाही नाही, हा तसं नाही. हा हा. आता हे बघा, सगळ्यांनी तुम्ही पण बघा, हे चतुर्विशांश कुंडली मी D24 ती लावली आहे, तर हा. तिथे रवी आपल्याला चांगला दिसतोय. ओके, म्हणजे त्याचा चांगला इन द सेन्स त्याच्या मित्र राशीत आहे, गुरु पण हम्म. म्हणजे बौद्धिक राशीत आहे, मंगळ पण म्हणजे चांगलाच आहे ना, मेषेचा निश्चित. म्हटलं असं. मेषेचा मंगळ आहे.
शुक्र पण म्हणजे शनी म्हणजे त्याच्या मित्र राशीतच आहे, म्हणजे इथे पण आपण. बोलू का मी? हा बोला बोला, हा बोला. केसकर मॅडम बोला. नमस्कार. हा नमस्कार. आता ही चतुर्विशांश कुंडली बघताना असं वाटतंय की मला की त्यांनी समजा आता बीबीए केलंय म्हणजे काहीतरी त्याला मॅनेजमेंटचं थोडस ऍडमिनिस्ट्रेशनचं हो शिक्षण मिळालेलं आहे आणि हो त्यांनी सीए फाउंडेशनला त्याला म्हणजे किती यश मिळालं होतं की काय आता मिळालं सीएचे होतं, तर बीबीए झाल्यानंतर ना तिथे पुण्याला सॉरी मुंबईला एका सीए कडे काम करत होता 1 वर्ष. नाही पण फाउंडेशन तर द्यावंच लागतं ना सीए ऍडमिशन हा घ्यायची तर तर. ते फाउंडेशन साठीच तो इथे आला. काय झालं, त्याची आजी गेली त्याच्यामुळे त्या आजोबांनी खूप हे केलं की तू इथे शिकायला ये, माझ्या जवळ राहा. ओके ओके. ते कारण म्हणजे जर हा इंटरेस्टच त्याला नसेल अकाउंटन्सी मध्ये तर मग त्याला हा पुढं नाहीच हे होणार. तर मला आणि असं वाटतं काय की त्यांनी एमबीए वगैरे करू शकतील कारण एमबीए काही म्हणजे कसं गुरु आणि मंगळ मंगळ आता चतुर्विश अंशात चांगला आहे. हम्म, गुरु शुक्राचा नवपंचम योग आहे इथं म्हणजे इथं आपण योग बघत नाही पण म्हणजे चांगल्या स्थानात आहेत ना हा भाग्यात. हा तर त्या हो दृष्टीने आणि बरेच ग्रह व्ययात आहेत तर त्याचा परदेशाशी संबंधित काही व्यवसाय तो करू शकेल एखाद्या वेळेला. आता आणि सध्या त्याचे एक्सपोर्ट आईपासून करतेच ना. त्याला हाच सल्ला दिला ना की आई एक्सपोर्टचा बिझनेस करते, तू तिला जॉईन हो. हा बाई पण शिक्षण घेतल्याशिवाय नाही तो जॉईन करू शकणार हो त्याला ते आणखी नाही काहीतरी तर शिकायला त्याचं कसं लागेल. आहे मॅडम, म्हणजे ऍज पर हम्म. माय नॉलेज त्या एक्सपोर्ट साठी त्यांचे काही काही सर्टिफिकेट कोर्सेस वगैरे असतात. हा तेच म्हणजे ते समजा केले की एमबीए त्यांना नाही. लायसन्स मिळणं महत्वाचं आहे. एकदा हो लायसन्स मिळालं ना का मग काही प्रॉब्लेम नाही. आता त्याच्या आईला लायसन्स मिळालाय, हा निदान हो तिला मदत तर करू शकतो की नाही तिच्या जवळ राहून. करायला त्या- पाहिजे तसं म्हणजे मला तर त्याच्यातून तो हा मार्ग शिकेल की दिसतोय नाही, त्यातल्या त्यात नाही प्रॅक्टिकल. की नाही. प्रॅक्टिकली त्याच्यातून तो शिकेल हळूहळू आईकडून आणि हा हे करेल. करेक्ट. साईड बाय साईड तो त्याचे जे काय कोर्सेस असतात किंवा जे काय त्याला रिक्वायरमेंट एज्युकेशन लागतं ते तो घेत राहील. पण नागपुरात राहून ह्या गोष्टी शक्य नाही आहेत ना. नागपुरामध्ये तसं नाही आहे फील्ड. हो एक्सपोर्ट साठी ओके तुम्हाला ओके. काय जे एज्युकेशन लागतं त्या म्हणजे संस्थाही इथे मुंबईमध्ये नाही. शक्य होईल हा ते. हा मुंबईमध्ये ते शक्य होईल आहे. कारण आता चतुर्विशांश बघता मला तसं वाटायला लागलं की हा त्याला पुढं म्हणजे म्हणजे प्रयत्न तर करायला कसं आहे लागतील म्हणजे कारण अकाउंट्सचं किंवा ह्याचं नसेल म्हणजे आवड नसेल तर सीए ला मुख्य पेशन्स आणि हे खूप लागतं म्हणजे पेशन्स खूप लागतो. चंचलता नाही लागत आणि खूप म्हणजे हार्डवर्क आणि म्हणतात ना लगनचे काम म्हणजे असं अगदी अगदी चिकाटी जबरदस्त चिकाटी हार्डवर्क नाहीच आहे लागतं. वृश्चिक ह्याच्यावरती आहे ना लग्न. तेच तेच. भांडांतरात आहे तर आणि कसं चिकाटी आहे, नसणार. एक तो आईजवळ राहिल्यानंतर आईलाही आधार राहील, त्यालाही आधार राहील. एक जे आपण बॉन्डिंग तसं राहील त्या सजेस्ट करू दोघांचं, शकतो. त्या दोघांचं जे एक बॉन्डिंग राहील ते वेगळं राहतं ना. आज काय होतं, रेडी. तो इथून आईशी फोनवर बोलतो झालं त्याच्यानंतर संपलं. म्हणजे हा नाही कारण लोक मुंबईमध्ये शिक्षणासाठी जातात मुद्दाम. हा याचं एक्झॅक्टली. आहे ना अशा सोय आहे तर त्यांनी पुढची 2-3 वर्ष मग नंतर हा पाहिजे त्याला त्यांनी म्हणजे आईपासून वेगळं राहावं नसेल पटत किंवा काय काही नाही कारणाने. नाही पटायचा प्रश्न नाही, आईशी पटतंय त्याचा तो प्रॉब्लेम हा नाहीये. मग काय प्रश्न नाही आहे खरं मग का त्यांनी असा निर्णय घेतलाय कळत का नाही ते मला. आजोबा एकटे आहेत ना इथे त्याचे, हम्म. त्याच्यामुळे आणि ते आजोबा त्यांनी इमोशनली खूप हे केलं की नाही तू इथे हा माझ्याजवळ ये, माझ्याजवळ राहा, मी तुझ्या शिक्षणाचा खर्च करतो. अरे तुम्ही नाही पण पैसा हा देऊन उपयोग नाही ना. त्याला पण आजोबांनी इंटरेस्टच पैसा नाही हो देऊन त्या सीए हा मध्ये. ते जमलं पाहिजे ना त्याला, तो प्रॉब्लेम आहे. कारण जर त्याला मुळातच तिथलं म्हणजे सीएच्या म्हणजे कडे ऑफिस मधलं काम त्याला कंटाळवाणं वाटत असेल तर तो स्वतः हा कसं करेल ते. 1 वर्ष म्हणजे त्यांनी तिथे काम केलं, तिथं रिझाईन करून तो इथे आला अच्छा शिक्षणासाठी. म्हणजे ओके आम्ही सगळे आश्चर्यचकित झालो की लोक इथून पुणे मुंबईला शिकायला जातात, हा ते मुंबईचं करेक्ट हा. शिक्षण सोडून इथे आलाय. म्हणजे हो थोडीशी ना. लाईन चुकली आहे त्याची हा. हा आणि काय होतं माहितीये का, मुलांचं 1-1 वर्ष महत्वाचं असतं मॅडम. मुलींचं एखाद वेळेला चालून जातं, पण मुलांच्या आयुष्यात 1 वर्ष 2 वर्ष त्यांना सेटबॅक बसणं किंवा ते हे होणं, नापास होणं फार त्रासदायक राहतं. पुढे सगळ्याच दृष्टीने हम्म. त्रास होतो ना या गोष्टींचा. हो हो. हम्म. केतू किती दिवस आहे म्हणला तुम्ही राहू मध्ये केतू? राहूमध्ये केतू आहे 21/7/25 पर्यंत. मग आता ती संपतच आली ना म्हणजे हा 7 म्हणजे आता काय म्हणजे मग त्यावेळेला काहीतरी स्थित्यंतर होईल का त्याचं म्हणजे केतू काय संपल्यानंतर शुक्र सुरू होते ना मग त्यातल्या शुक्र त्यात. चालू होते. हम्म. मग मे बी तो आईकडे जाऊन एक्सपोर्ट इम्पोर्ट करू शकतो कारण राहू आहे ना आणि हो इकडे हे हो 4 ग्रह.
आणि चंद्राची साथ म्हणजे आणि आईची साथ. चतुर्विशांश चांगली आहे कुंडली त्याची खरं म्हणजे. हा. आईचा सपोर्ट मिळाला की तो जाऊ शकेल पुढे. कारण तेच तर. लाभेश आमचं तेच म्हणणं आहे त्याला की बाबा रे, आपल्या आईजवळ राहा, तिला मदत कर, म्हणजे तिचाही थोडा ताण कमी होईल ना. तिला जे सतत बाहेर फिरावं लागतं, मग ती बहीण एकटीच असते घरामध्ये, ती आता 10वीला आहे. सगळेच प्रॉब्लेम्स असतात ना. आणि जो मूळ पंचमेश गुरु आहे तो चतुर्विशांशात गुरु आहेच ना पंचमात, म्हणजे तो शिक्षणाच्या बाबतीत मदत तर करेल त्याला. नाही मदत करेलच ना. आताशी फक्त ग्रॅज्युएशन झालंय, म्हणजे समजा सर्टिफिकेट कोर्स आपण चतुर्थावरनं बघतो ना, सर्टिफिकेट कोर्स कुठला आहे पुढचा. मी चतुर्थ कुंडली नाही काढलेली. नाही चतुर्थ स्थानावरनं पण बघतात ना सर्टिफिकेट चतुर्थ स्थानावरून. आणि हायर एज्युकेशन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आपण 9वावरनं बघतो. 9वावरनं बघतो. ते थोडस जरा ते स्थान थोडं म्हणजे हे झालेलं आहे ना, म्हणजे तेच ते खराब नाहीये, म्हणजे पण ग्रह नाही किंवा दृष्टी नाहीये हे कबूल आहे. पण तो चंद्र मंगळ आणि शनीच्या दृष्टीने ना, मंगळाच्या दृष्टीने, शनीच्या नाहीये, शनीच्या केंद्रयोगात पण नाहीये. लांब आहे म्हणजे तसा चंद्र शनी योग नाहीये वाईट. पण मुळातच लग्न गंडांतरात आल्यावरती जो व्यक्तिमत्वाला जो त्रास होतो तो म्हणजे त्रास होतोय. म्हणजे खुद्द जातकाला काहीतरी कमतरता आहे. लग्न गंडांतरात आल्यामुळे बराच सेटबॅक बसतोय ना त्याला. होय. ठीक आहे. हॅलो देशमुख मॅडम. हा बोला. मॅडम मी थोडा उशिरा जॉईन केलंय, मला तुम्ही जरा डिटेल देता का, बर्थ डिटेल? देते मी. घ्या. 23/10/2003. हॅलो, ऐकू येतंय ना? ऐकलंय. 23/10/2003 सकाळी 10:19 जन्म आहे. जातक पुरुष आहे आणि नागपूरचा जन्म आहे. 23 ऑक्टोबर 2003 मॉर्निंग 10:19 नागपूर. आणि आपण शिक्षणाबद्दल विचार करतोय. CA पास होणार की नाही वगैरे, म्हणजे त्याच्यामध्ये तो निघायचंय त्याला, आणि त्याचं पुढे करिअर कसं आहे त्याच्याबद्दल आपण विचार करतोय. ठीक आहे ना? हो. ओके, थँक्यू. बोला. आणि त्याच्यावर गीता सावंत मॅडम, आम्ही वाट बघतोय तुमची. पोद्दार मॅडम मला 5-10 मिनिटं द्या ना, मी डिटेल जरा चेक करते. 5-10-15 घ्या. आपल्या पोद्दार मॅडम आल्यात का? त्यांचं पण अपेक्षा आहे आम्हाला. बोला मॅडम. हा मॅडम, बोलू का मी? होय, बोला मग. नमस्ते देशमुख मॅडम. तुमचा आवाज, तुमचं नॉलेज आणि तुमचं कॉन्फिडन्स याची मी नेहमी चाहती आहे, कारण खूप छान वाटतं मला की जेव्हा अशा फिमेल मी पाहते. सरांची कृपा आहे. गुरुकृपा असल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. बरोबर आहे. आणि तुम्ही पण आज ज्या पद्धतीने पत्रिका सुरुवातीला सगळं एक्सप्लेन ज्या पद्धतीने करत होत्या ते खरंच खूप छान होतं. एक वेगळी मेथड होती, आवडली मला ती, छान होती ती. आणि ज्या पद्धतीने एक कुंडली अशीच काही की खरोखरच इथं आपल्याला विचार करायला लागतो की काय आपण सांगायचं, म्हणजे भली बेसिक प्रश्न असतो कधी कधी तिथे. अशीच कुंडली आहे. हो. तर मॅडम, आता मगाशी तुम्ही सांगितलं की वृश्चिक लग्न आहे आणि कन्या राशी आहे. तर मुळातच लग्न आणि ही जी चंद्र राशी जी आहे ती एकमेकांना अजिबात कॉपरेट करत नाही. मन एक सांगतं, बुद्धी एक सांगते, त्यामुळे ते गोंधळलेले असतात. त्यात वृश्चिक लग्न जसं गूढ हे तर माहितीये, पण एक वेगळं एक मराठी टिपिकल वर्ड असतो त्याला की आतल्या गाठीचे. या बोटाचं त्या बोटाला ते अजिबात कळू देत नाही. अतिशय म्हणजे नाही का, त्यांच्या मनात सगळं चाललेलं असतं पण ते एक्सप्रेस करणार नाही. खूप डिफिकल्ट असतं त्यांना बोलतं करणं. सांगते ना, वृश्चिक लग्नाची टिपिकल पत्रिका म्हणूनच घेतली मी. हो, अगदी टिपिकल आहे. आणि त्याच्यानंतर कन्या राशी पण अशी असते की कन्या राशी सुद्धा सगळ्यांचं ऐकेल, पण त्यांच्या मनातलं सांगत नाही, अशी बऱ्याचदा असते. हो. आणि भित्री पण असते, पण तितक्याच काही गोष्टी त्यांना करायच्या म्हटलं तर ते अगदी डिसिप्लिननी आणि अगदी प्रॉपर वेनी करतील, ही सुद्धा पॉझिटिव्ह पॉइंट आहे त्यांचा. तुम्हाला ते कळत सुद्धा नाही कसं करताय.
एक्झॅक्टली, कळणार सुद्धा नाही की ते करतात आहेत आणि नाही. आपल्याला माहितीही नसतं की ते त्यांचं या बाबतीत सगळं परीक्षण चालू आहे की त्यांचा अभ्यास हो. चालू आहे. म्हणजे असे दोन वेगळ्या राशी, पण ह्या दोन्ही राशी पण चांगल्या स्ट्रॉंग आहेत. हा, हम्म. एवढंच की त्यांचं मन आणि बुद्धी त्यांना ऍट अ टाइम एखादा डिसिजन घेताना कॉपरेट करत नाही. हो. आणि दुर्दैवाने असं झालं की आता त्याला आलेली दशा सुद्धा राहूची आहे आणि मुळातच या हम्म. दशेमध्ये माणूस तसा गोंधळलेला गोंधळलेला असतो. राहतो. हो. हा, आभासी बऱ्याचशा गोष्टी असतात, मी हे करेल आणि तेच. ते करेल, मला हा असं हा. वाटतं, पण एक्झॅक्टली कशा ह्याच्यावर पोचत नाही. पण हे जरी असलं तरी सर पण नेहमी सांगतात की मंगळाची राशी, मंगळाचं लग्न, माझ्या दृष्टिकोनातून तर मला असं वाटतं हे लोक कर्म करण्यासाठीच आलेले असतात. आणि त्याप्रमाणे तुम्ही घेतलेली ही पत्रिका ह्याच्या जर पाहिलं तर अष्टक वर्गाप्रमाणे जरी बघितलं तर दशम स्थानाला सगळ्यात हायेस्ट बिंदू आहे. सो अच्छा. आता जरी अडथळे आहेत पण तरी सुद्धा तिथं एक तर 37 मार्क्स तर आहेत, शिवाय हम्म. इंद्रचाप हा अतिशय शुभ बिंदू इथे आलेला आहे, शिवाय गुरु आहे. सो डेफिनेटली हा जातक पुढे जाऊन हे करेल. आता खूप सारे गोष्टी तो फेस करतोय. बरं, हो. बरेचसे आपण हे बघितले नवमांश की लग्नाला शुभांश हा सगळ्यात चांगला एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. हो. ठीक आहे, रवीला दरिद्रांत आहे तर तो दशमेश पण आहे, त्यामुळे वडिलांच्या संदर्भातली ती घटना होऊन गेलेली आहे. सो हो. प्रत्येक वेळेस करिअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करताना आपण या रवीला धुकटात नको बसायला, असं मला एक वाटतं हम्म. नक्कीच. कारण वडिलांच्या संदर्भात ती घटना घडली. त्याच्यानंतर चंद्र हो. पापांश मध्ये आहे. ठीक आहे, तो भाग्येश आहे. सो त्या बाबतीतल्या पण अडी अडचणी त्याने बऱ्याचदा फेस केल्यात, पण अष्टक वर्गाप्रमाणे पण त्याला 31 मार्क्स आहेत. हा पण एक चांगला अच्छा. पॉईंट आहे. त्याच्यानंतर तुम्ही जो मंगळ सांगितला, सो आणि मॅडमनी मगाशी सांगितलं की मंगळ हा गिधाड ह्याच्यात आलाय. सो तो इथं दिसतच आहे आपल्याला की गिधाड पक्षी, आणि त्याला परत किती अपडाऊन फेस करावे लागतात. तर याही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्या. तर हो. याही गोष्टी आहेत. आता पुढे जाऊन बुध दरिद्रांश मध्ये आलाय, त्याच्यामुळे काही ना काहीतरी अपडाऊन हे होतील. आता इथे पंचमामध्ये मीन राशी आलेली आहे. हो. त्याच्यानंतर धनस्थानामध्ये पण गुरुचीच राशी आहे आणि दशमात पण गुरुचीच राशी आहे. सो डेफिनेटली जे शिक्षण त्या रिलेटेड घेईल त्याच ह्याच्यात तो जॉब करेल. मग आता इथे सीए करेल का, तर सीएच करेल असं आपण सांगू नाही शकत, कारण सीए साठी जे जे काही पॉझिटिव्ह अस्पेक्ट्स लागतात त्यासाठी काही गोष्टी इथे कमतरता पडते. इथे हो. आपल्याला धनस्थान, पंचम स्थान, दशम स्थान आणि लाभस्थान या 4 गोष्टींचा सीए साठी विचार करायला लागतो. त्यापैकी बरोबर आहे. धनस्थान, पंचम स्थान आणि दशम स्थान जरी गुरुच्या संदर्भातलं इथे आहे, गुरु पण इथे आहे, पण त्याचबरोबर हा बुध इथं डिस्टर्ब आहे. तो हो ना. तिथं वेगळ्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने गेलाय. तिथं तो दाखवतोय, म्हणजे इथं रवीचा संबंध, बुधाचा संबंध व्ययस्थानाशी दिसतोय आणि षष्ठातला राहू आहे. सो आय डोंट थिंक सो इथे तो जॉबच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किती पडेल याबद्दल नक्कीच शक्यता कमी वाटते मला. तो बिझनेस माइंडेड जास्त असू शकतो, हो, कारण आहे कन्या बिझनेस राशी माइंडेड, पण तिथं लाभार्थी बिझनेस आहे. मध्ये तर हा, जमत नाहीये त्याला ते. एक्झॅक्टली. सो गुरुच्या अंतर्गत ज्या काही, आता तसं मॅम तुम्ही सांगितलं की त्यांनी BBA पण केलेले आहे. सो हे हो. हो. मॅनेजमेंटच्या रिलेटेडचाच कोर्स आहे. आणि हो. दशमातला हा जो गुरु आहे, जरी उद्या स्वतःचा बिझनेस जरी केला तर त्या केसमध्ये त्याला मॅनेजमेंट स्किल सुद्धा लागणार आहे. हो. दशमेश रवी पण आहे. सो टेक्निकली देखील म्हणजे कॉम्प्युटर रिलेटेड किंवा मग व्ययस्थानाचा संबंध आला, षष्ठ स्थानातला राहू पण जो आहे, तर या सगळ्या गोष्टी देखील त्याला, जे तुम्ही म्हणता एक्सपोर्ट इम्पोर्टचे या पॉईंट ऑफ व्ह्यू, तर तिथे देखील काही ना काही गोष्टी, आता त्याच्यामध्ये बऱ्याच काही व्हेरिएशन फील्ड आहेत. आता ते आपल्याला पाहावे लागतील, हो त्यालाही ना. तुम्हाला इंटरेस्ट विचारावा लागेल आणि तेव्हा त्याचं उत्तर भेटेल. आणि त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्यांनी हे केल्यानंतर आता राहू मध्ये गुरु मला वाटतं जेव्हा असेल तर तेव्हा काही मार्ग भेटेल. पण त्याचबरोबर आत्ताचं गोचर आपण विसरलो. आत्ताचं गोचर किती डिफिकल्ट आहे बघा शिक्षणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्याला. हो. तर खरंच साथ देईल का? मीन नाही राशीमध्ये ना. किती ग्रह आहेत? भली मीने आजच्या 30 मार्क्स आजच्या आहेत. गोचराप्रमाणे शनी षष्ठामध्ये आहे, चंद्र हो, शुक्र सप्तमात आहे, मंगळ केतू ह्याच्यात आहे, लाभात आहे, आणि दशमात. बुध रवी हा, बुध याच्यात आहे, भाग्यात आहे. सो गोचर सुद्धा आता डिस्टर्ब आहे की त्याला लगेच हो. सपोर्टिव्ह नाहीये. आणि मुळातच नाही म्हणजे ना. मंगळ इथं चतुर्थात आहे आणि तो त्याचा लग्नेश आहे. आता मगाशी तुम्ही हेही म्हटलं की आईपासून लांब राहावं लागतं. जेव्हा चतुर्देश अष्टमात असतो ना, तेव्हा त्या हो. मुलांना त्यांच्या आईपासून लांब राहावं लागतं, किंवा घराच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण काही जे घराचं जे सौख्य असतं ते इमिजिएटली नाही, त्यांना ते मिळत मिळत नाही. नाही. नाही नाही, हा, ते तर नाहीये. काही ना काही. हो, आणि आजोबांशी संबंध हा शनी दाखवतो बरं का.
आजोबा शनी राहू या लोकांचा म्हणजे आपले जे कोणी आन्सर असतात त्यांच्याशी संबंध येतो. तर त्याही गोष्टी इथं दिसतात आहेत. पण तो डेफिनेटली हे करेल, कारण मंगळाची राशी जी आहे ती कर्म करण्यासाठी आलेली असते. पुढे जाऊन विवाहाबद्दल मी आता बोलत नाही, पण जरी त्या गोष्टी जरी आल्या तरी त्या काही फार काय वर्थफुल दिसत नाही. तो नंतरचाच प्रश्न. पण इथे करिअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी मात्र इथं त्याला आहेत चांगले मार्क्स आहेत. आणि राहूची दशा असल्यामुळे तो काही पैशांच्या बाबतीत किंवा अजून काही गोष्टी ती गूढता आहेच. मुळातच त्याच्या राशीमध्ये लग्नाच्या ह्याच्याप्रमाणे गूढता आहे आणि दशा पण तशी आहे. त्याच्यामुळे ती गूढता आणखीन क्रिएट होते. पण थोडस जरा गोचर थोडं पुढे हे झाल्यानंतर त्याला आणखीन चांगले मार्ग भेटतील. कारण दशमातला गुरु हा त्याच्या धनस्थानावर जसा पाहतोय तसा कुटुंब स्थानावर पण पाहतोय. त्याच्या लग्नेश मंगळ आहे त्याच्यावर सुद्धा पाहतोय. सो तो त्याला कॉपरेट करेलच आणि तो षष्ठ स्थानावर पण पाहतोय. तर गुरुची दृष्टी ही त्याला सपोर्टिव्ह असणार आहे. त्याच्यानंतर सरांनी आपल्याला जे सांगितलं की रवीची 10वी दृष्टी तर ही भाग्यावर आहे. आपण पाहतोच की भाग्यामध्ये किती घडामोडी झालेल्या आहेत त्याच्या, त्याही गोष्टी आहेत. आणि ह्या लोकांना संघर्ष डेफिनेटली येतो. जरी खाली पडले तरी परत उभं राहण्याची ताकद असते. आणि शिवाय बुधाची पण राशी आहे तर ते काही गप्प बसत नाही. पडतील परत उठतील, पडतील परत उठतील. तर माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी म्हणजे करिअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी हे पॉझिटिव्ह फॅक्टर समजेल मी, असं मला वाटतं की त्यामुळे म्हणजे ते उचलले जातील. आणि गुरुची 9वी दृष्टी, तर गुरुची 9वी दृष्टी देखील बघा षष्ठ स्थानावर येते. सो इथे डेफिनेटली तिथे त्याला हे संघर्ष ते दिसतातच आहेत. तर गुरुच्या अंतर्गत आणि आता आपण चतुर्थांश कुंडलीमध्ये पण बघितलं तर तिथं सुद्धा गुरुला प्रेफरन्स दिला जातोय. दशमातला गुरु आणि सिंहेचा गुरु या ह्याच्यात आणि वृश्चिक लग्न. तर माझ्या पाहण्यामध्ये असं आहे की या ह्याच्यातले लोक जरी टेक्निकल फील्डमध्ये असले तरी त्यांना ट्रेनिंग घेणं, ट्रेनिंग देणं आणि मॅनेजमेंट रिलेटेड यांच्याशी त्यांचा संबंध येतो. डिरेक्टर लेवलला हे लोक काम करतात आणि तसंही आपल्याला इथं खूप छान मार्क्स आहेत. त्याच्यानंतर मॅम मी अजून एक बघितलं की लग्नामध्ये परिवेश बिंदू आहे आणि गुलिक सुद्धा आहे. परिवेश बिंदू हा एक छान पॉइंट आलेला आहे. त्याच्यानंतर तृतीयात पराक्रम स्थान करत असताना त्याला अडचणी येतात. कालबिंदू आलेला आहे तिकडे. आणि चतुर्थात जिथं सगळ्यात सफरिंग होतं की आईला कष्ट करावे लागतात आणि घरापासून लांब, तर तिथे मी पहिलीच अशी पत्रिका बघितली ही आता आपल्याला शिकवल्यापैकी मृत्यू आणि धूम हे दोन्ही बिंदू चतुर्थात आलेले. सो तिथं संघर्ष आलाच ना त्याला, तिथं तो डिस्टर्बन्स झालाच आहे. आणि शिक्षणाच्या पंचम स्थानात अर्धप्रहर हा एक शुभ बिंदू आलेला आहे. सो शिक्षणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी ह्या गोष्टी चांगल्या आहेत आणि त्याच्या करिअरमध्ये डेफिनेटली छोटे प्रवास येणारच आहेत. कारण भाग्यामध्ये बघा तुम्ही चर राशी आहे, कर्क राशी आहे आणि ती त्याची चंद्र म्हणजे कन्या राशीचा त्याचा चंद्र लाभात आलेला आहे. सो त्याला हे करावं लागेलच. आणि मला वाटतं आत्ता नागपूरशी संबंध, तर मला एक जस्ट सुचलं म्हणून, म्हणजे बघा ते चुकीचं पण असू शकतं. वृश्चिक लग्न आहे तर वृश्चिक लग्नाचा न शी संबंध येतोच केव्हा ना केव्हा तरी, त्या प्लेसशी त्यांचा संबंध येतो. त्यामुळे त्याचा नागपूरशी आत्ता संबंध आलाय असं मला वाटतं. त्याचा जन्मच एवढंच नागपूरचा सांगायचं. हा म्हणजे मला जन्म पण नागपूरचा आहे आणि आता पण त्याचा नागपूरचा आलाय. म्हणजे तुम्ही म्हटलं ना त्याची आई मुंबईला आहे म्हणून एक मला एक असं वाटलं ते, त्याच्यामुळे. थँक्यू मॅम. थँक्यू मॅडम, खूप छान सांगितलं तुम्ही. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. मॅडम बहुतेक पॉइंट मॅडमने कव्हर केलेले आहेत. सांगण्यासारखं काहीच नाही आता उरलेलं आहे. म्हणजे बहुतेक म्हणजे सर्वच प्रकारे मॅडमने कव्हर केलेलं आहे. मला फक्त एवढंच सांगायचंय, 12th हाऊसचा जो सूर्य आहे त्याने आपलं काम केलं. सीए साठी पत्रिका खूप स्ट्रॉंग नाहीये आणि शिक्षणामध्ये अडथळे येणार जरूर. स्लो अँड स्टडी जर त्याने धरून ठेवलं तर होईल. पण दशा राहूची चाललेली आहे. राहू सूर्याच्या नक्षत्राचा आहे, चंद्रमा सूर्याच्या नक्षत्राचा आहे. 12th हाऊस खूप स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेटेड आहे. ह्याला आपण गाईड केलं ना तरी पण हा तेच करणार जे ह्याच्या मनात आहे. त्याच्याशिवाय जर आपण फक्त शनीचं ट्रान्झिट पाहिलं ना सर मॅडम, तरी ते मदत त्याला करत नाहीये. तर मॅडम पोदार मॅडमने तर सर्वच पॉइंट कनेक्ट केलेले आहेत. इथे हा मुलगा जसं त्यांनी सांगितलं की गूढ वृत्ती आहे, आपल्या मनातलं सांगणार नाही. आणि आजी आजोबा जसं म्हणतायत ना, मॅक्झिमम तिथेच त्याचा कळ आहे. आणि तो राहूच्या दशेमध्ये तेच ऐकणार जे त्याच्या आईच्या घरची माणसं सांगतायत. शिवाय वृश्चिक लग्न 29 डिग्रीचं लग्न आहे. ह्याला सपोर्ट पाहिजे. ह्याला खूप वरती यायचं आहे. खूप मोठा सुद्धा होईल असं नाही मी म्हणत की मोठा नाही होणार, पण खूप सेल्फ सेंटर्ड आहे. आणि ह्याच्या फायद्याच्या गोष्टी जर ह्याला सांगितल्या ना मॅडम तर तो सर्व ऐकेल.
फक्त त्याला आपण उपदेश देत गेलो ना की तुला असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे, तर तो काहीच ऐकणार नाही. एवढं मला फक्त ऍड ऑन करायचं होतं, बाकी मॅडमने सर्वच सांगितलेलं आहे. नाही पण थँक्यू. मॅडम कसं आहे थँक्यू मॅडम. पण मॅडम कसं आहे की तुम्हाला काय करायचं आहे हे विचारल्यानंतर तुम्ही जर सांगितलं की मला हे करण्याची इच्छा आहे, तर त्याला आपण त्या दृष्टीने मार्गदर्शन करू शकतो ना. जर बोललंच नाही काही तर तुम्ही कसं करणार? तुम्हाला तहान लागली की भूक लागली हे सांगितलंच नाही तुम्ही, तर तुम्हाला काय आम्ही देणार? ऍज अ मॅडम तो ज्योतिषी सांगणार म्हणून नाही. मी बोलतोय, म्हणजे काय तुम्ही सल्ला काय देणार? मला अमुक एक करायचं आहे बा, मग मी माझा काही तेवढा अभ्यास नाही मॅडम, पण एक मला अमुक एक करायचं आहे हे सांगितल्यानंतर आपण त्या दृष्टीने सुद्धा ग्रहांची स्थिती बघू शकतो ना. बोलायचंच नाही म्हटल्यानंतर कसं करणार? हा तो तो नाही, प्रॉब्लेम पण होतो. तो नाही, पण मॅडम आपण गाईड पण केलं ना, तर ही पत्रिका अशी आहे की गायडन्सला सपोर्ट भेटणार नाही, म्हणजे ज्योतिषाचं ऐकणार नाही. हा तेच करेल ज्याच्यामध्ये ह्याला फायदा भेटत असेल. हो. मग म्हणजे म्हणजे आपण सर्वच तुम्ही विचार केला ना, तर लास्टला तो तेच करणार ज्याच्यामध्ये त्याला मॅक्झिमम फायदा भेटतोय. आणि म्हणतो ना ज्येष्ठा नक्षत्र नक्षत्र लग्नाचं जे हो नक्षत्र आहे ते हो ज्येष्ठ आहे, तर ते स्वतःची प्रगती, त्याच्यामध्ये दुसऱ्यांचं नुकसान होत असेल तरी त्याला काही काळजी नाहीये. तर ह्याला तुम्ही गाईड नाही करू शकत. म्हणजे जर मुलगा तुमच्याकडे स्वतः आला आणि त्याला असं वाटलं की तुम्ही बोलताय त्याच्यामुळे त्याला फायदा होतोय, तर तो डेफिनेटली तुमचं ऐकेल. त्याच्यामध्ये पण तो तुम्हाला चेक करेल की ही बोलते तसं होतंय की नाही, तर तो तुम्हाला फॉलो करेल. अदरवाईज फॉलो पण नाही करणार. वृश्चिक लग्न आहे मॅडम. आपण हो. त्यांना म्हणजे हिंदीमध्ये काय म्हणतो, आपण जज नाही करू शकत की हा ऍक्च्युली काय करू शकतो. तर तेच यांच्याकडे तेच स्ट्रेंथ भरपूर असते. माझ्याकडे जेवढी वृश्चिकेची लग्न किंवा वृश्चिक राशी आहे, हा माझा अनुभव आहे. त्यांचे प्रॉफिट होत असतील तरच ते फॉलो करतात. त्यांचं प्रॉफिट होत नसेल तर ते फॉलो करत नाही. प्लस काम करण्याची पद्धत अशी गुंतागुंतीची असते ना की आपल्याला उत्तर देताना आपला पूर्ण ताकद लावावी दमछाक होते लागते की ह्याला दमछाक होते. मी ह्याला काय उत्तर देऊ. तेच होतं, आपली दमछाक होते. आता तुमचा तर हा खूप आणि अभ्यास आहे मॅडम, माझा तितका अभ्यास नाही आहे. पण एक मॅडम माझा अभ्यास नाहीये, मी पत्रिका भरपूर सोडवलेल्या आहेत. मी अभ्यास तर आता करते सरांकडून. सर जे शिकवतायत ते नियम मला आता कळतायत. मी तर आपला बिंदास बॅटिंग म्हणतो ना की पत्रिका इकडे अशी आहे, नक्षत्र असं आहे, केपी शिकलेली आहे, हे शिकलेली आहे, ते शिकलेली आहे, दुनियाभरचं सगळं लावून बघून घेते मी. हा हा पण सरांनी आता जे 1-1.5 वर्षामध्ये शिकवलंय त्याच्यामध्ये थोडं सिस्टम आलेलं आहे की कुणी मला लिहायला सांगितलं तर मी हा पॉइंट लिहू शकते की इथे मृत्यू आहे, इथे हे आहे, हा इथे ते आहे. पण माझं जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे ही लोक ऐकत नाहीत. आणि 29 नाही डिग्री तुम्ही 27 डिग्री क्रॉस करून गंडांत मध्ये गेलेला जी लग्न आहे, तो तर आहे ना तेच तर. बिलकुल कोणाचं ऐकत नाही. कारण गंडात योगाचा जन्म आहे. त्यांच्या लहानपणापासून त्यांना त्रास होत असतो. सेल्फ हो सेंटर्ड असतात. आणि मायसेल्फ एवढंच बस त्यांचं असतं. बस त्यांना कोणाचीच पडलेली नसते. आणि अशा हा ह्याच्यामध्ये ना तुम्हाला त्यांना बोलतं करण्यासाठी असे काही प्रश्न विचारावे लागतात किंवा असं काही त्यांच्यावर बोलावं लागतं की ते स्वतःहून बोलतात की माझा इंटरेस्ट इथे, माझा इंटरेस्ट तिथे. आणि त्या जिथे त्यांना इंटरेस्ट आहे, जिथून इनकॅश होतं ते तिथेच हा वळतात मॅडम. बाकी नाही. अगदी त्याला जिथून इनकॅश होत असेल ना, तो तिथेच वळणार. तेच मॅडम. पण ते कळायला पाहिजे ना, मला तरी कळत नाहीये बाबा, काय याला उत्तर द्यावं म्हणून. हा तुमच्याकडे स्वतः आलेला का मॅडम? हम्म. हा म्हणजे स्वतः आलेला ना, तर तुम्हाला हो म्हणजे जर हा परीक्षेचे तुमच्याकडे स्वतः पेपर्स आलेला ना मॅडम. हा परीक्षेचे हा बोला ना. पेपर्स बिघडलेत ना त्याच्यामुळे तो जरा डिस्टर्ब हा झाला आणि मग त्यांनी हा हे मग केलं. तुमच्याकडे जर स्वतः आलाय ना मॅडम, तर त्याला हा तुम्हाला 2-3 वेळा तरी थोडंसं काउन्सिलिंग घ्यावं लागेल किंवा त्याच्याबरोबर बोलत राहावं लागेल. हा जर हा तो हा म्हणजे कम्फर्टेबल झाला ना तुमच्या बरोबर, तर तो तुम्हाला हा सर्व सांगेल. पण जर कम्फर्टेबल झाला नाही तर हा तुम्हाला काहीच सांगणार आहे. म्हणजे ह्याच्या मनात काय चाललेलं आहे, ह्याला कुठल्या कामामध्ये यश भेटणार आहे. आणि फ्युचरिस्टिक यांचे व्ह्यूज असतात की आगे चल के मुझे कहाँ से हो फायदा हो सकता है, तेवढंच फक्त ही लोक विचार करत असतात. तो हो सर्वच सांगेल मॅडम. पण जोपर्यंत तो कम्फर्टेबल होत नाही ना, जोपर्यंत त्याला तेच तुमच्यावरती विश्वास येत नाही ना, तोपर्यंत तो काहीच सांगणार नाही. आणि तुम्ही जे ते- सांगत राहाल ते ऐकेल फक्त. ते जज हो पण करेल की त्याच्यानंतर वेअर रिएक्ट शी इज करत नाही ना राईट, काही. वेअर शी इज रॉंग. पण तो काही बोलणार नाही मॅडम. नाही ना, तिथे रिएक्ट काहीच तुम्ही करत नाही किती तो. नाही नाही तुम्ही जर तुमच्याकडे अनुभव, म्हणजे आय एम सॉरी मॅडम, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. जर नाही वाईट नाही वाटत. तुमचं प्रिडिक्शन मध्ये हात आहे आणि तुम्हाला असं वाटतं की मी हे बोलली आणि ते घडणारच आहे, आणि अशा 1-2 पॉइंट्स तुम्ही जेव्हा तो प्रेझेंट होता, जेव्हा आलेला आणि हम्म. त्यावेळेची प्रश्नकुंडली कनेक्ट करून त्याला सांगितलं ना,
कनेक्टिव्ह 1-2 महिन्याच्या आतमध्ये काय घडू शकतं तर तो तुम्हाला सोडणार नाही लाईफ टाईम पर्यंत. पण 1-2 महिन्याच्या आतमध्ये जर तुम्ही ह्याला सांगितलं नाही की बाबा पुढचे 3 महिने असे आहेत, स्पेशली नेगेटिव्ह सांगावं लागेल. पॉझिटिव्ह सोडा, नेगेटिव्ह तुम्ही जर सांगितलं की असं असं होऊ शकतं आणि ते नेगेटिव्ह त्याच्याबरोबर घडलं तर वृश्चिकचा माणूस तुमचा पदर काय सोडणार नाही. मॅडम माझे अनुभव आहेत, सोडतच आहे. आणि तेवढंच तुम्हाला फक्त एवढं तुम्ही केलं ना तरी तुम्हाला कळेल. फ्लो अँड स्टडी आहे पत्रिका. स्वतःचा लॉस त्याला करायचं नाहीये. इझिली सर्व पाहिजे, म्हणजे मला बसून सगळं पाहिजे आणि त्याला बसून भेटणार सुद्धा. कॉन्फिडन्सचा लिमिट म्हणजे ही इज अ लिटिल ओव्हर कॉन्फिडेंट आहे, थोडासा ओव्हर कॉन्फिडेंट आहे आणि त्याच्या ओव्हर कॉन्फिडेंट मुळे त्याची जे पेपर्स आहेत ना ते व्यवस्थित गेले नाहीत. जर तो कॉन्फिडेंट असता त्याने अभ्यास केला असता, म्हणजे हळूहळू चिकाटीने त्याच विषयाकडे लक्ष देऊन अभ्यास करायचा तर त्याने केलं असतं. पण मला जे निगेटिव्ह पॉइंट वाटतोय तो 12वा सूर्य केतू हा एक पॉइंट आहे. प्लस त्याची जी दशा चाललेली आहे, मेष राशीचा राहू निगेटिव्ह नसतो, पण मेष राशी राहूची दशा त्याला काम करायचं आहे. आणि कोणत्याही पद्धती म्हणजे अभ्यास एक स्ट्रोक मध्ये मी पास झालो तर आय एम इंटरेस्टेड, सेकंड स्ट्रोकची माझी इच्छा नाहीये. अशी मनस्थिती असल्यामुळे तो तुमच्याकडे आला असेल. हो दिसतंय तसंच. आणि तुम्ही जरा चेक करून घ्याल ना तरी फर्स्ट स्ट्रोक मध्ये मला रिझल्ट पाहिजे. ही मनस्थिती त्याची राहू पासून चालू झालेली आहे, त्याच्या आधी अशी मनस्थिती नव्हती. आणि तुम्ही पूर्ण राहू दशामध्ये त्याची मनस्थिती तशीच असेल की फर्स्ट स्ट्रोक मध्ये मला रिझल्ट पाहिजे. आणि मॅडम नो प्रिन्सिपल्स नो एटिकेट, काहीही करण्यासाठी रेडी असणारा हा मुलगा आहे. पण रिझल्ट ओरिएंटेड जर आपण त्याला आन्सर दिलं, रिझल्ट ओरिएंटेड म्हणजे आपलं शिक्षण ज्योतिषाचं आपल्याला माहित आहे, पण रिझल्ट ओरिएंटेड आपण प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट त्याला समजावून सांगितलं तर डेफिनेटली तो ऐकेल, नाही ऐकणार असं नाही. पण तुम्हाला मॅडम बिटवीन द लाईन तो काय बोलतोय ना हे समजायला लागेल तुम्हालाच. तेच मॅडम, पण त्याच्यासाठी तू बोलायला हवा ना हो, बिटवीन द लाईन्स समजून बोलेल मी आता घेण्यासाठी. सांगितलं ना मॅम, तुम्ही असं काहीतरी त्याला सांगा जे विदिन 3 मंथ्स म्हणजे किंवा विदिन तुम्ही 6 म्हणता मंथ्स. त्याप्रमाणे करून पाहते मी प्रयत्न, समजावून सांगते त्याला. नाही समजवायचं नाही मॅडम, तुमची म्हणजे ज्योतिषाकडे जर येणारा क्लायंट बोलून वृश्चिक पाहते राशीचा त्याच्याशी, आहे ना. बोलून पाहते, समजावून सांगते म्हणण्यापेक्षाही बोलून पाहते त्याच्याशी. तुम्हाला प्रिडिक्शन द्यावे लागतील मॅडम, इथे वृश्चिकेला प्रिडिक्शन लागतात, इथे आपण समुपदेशन चालत नाही. नाही ते म्हणजे असं आहे ना की बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असला प्रकार असतो. आणि तुम्ही काहीही सांगितलं ना, जर पॉझिटिव्ह निघून गेलं, त्याच्या जे मनात आहे ते सुद्धा तुम्ही सांगितलं, किंवा त्याच्या जवळपास काहीतरी घडलं असेल ते पण तुम्ही तुमच्या इंट्युशनने पण सांगितलं ना तरी तो ऐकेल आणि सर्व सांगेल. उगाच हवामध्ये आपण काही बोलत राहिलो तर काहीच तो ऐकणार नाही. अगदी बरोबर आहे मॅडम, अगदी बरोबर आहे. थँक्यू सो मच, खूप छान तुम्ही गायडन्स केलं मला. सर तुम्ही बोला ना आता. मी ऐकतोय फक्त. अतिशय छान पैकी तुमचं सगळं चर्चा चाललेली आहे आणि अशी चर्चा करत राहा, हुशार व्हा, चांगल्यापैकी तुमच्याकडून वक्तव्य होऊ द्या. लोकांना जे काही चिंताकारक लोक असतात त्यांची चिंता दूर करायचं काम करायचं. फार छानच आहे. आता मी सगळ्यांबद्दल काही बोलू शकत नाही, पण सगळ्यांनी उत्तम सांगितलेलं आहे एवढं नक्की. त्याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीला कमी लेखणार नाही. सगळ्यांनी अतिशय छानपैकी सुरळीत नियमानुसार सगळं वर्णन अतिशय छान केलेलं आहे. फक्त मला एवढं वाटतं की याने सीएचा आग्रह धरू नये आणि इत्यादी सायन्स मध्ये त्याने एंटर व्हावं आणि तरच त्याला तिथे त्याचं नशीब निश्चित हे होईल. आता जसं आपण पाहिलं तर चतुर्थामध्ये गोचरीचा शनीचं भ्रमण होतं, आता ते पंचमात आलेलं आहे. तर पंचमात आल्यामुळे आता तिथे यदा कदाचित त्या ठिकाणी 10वी दृष्टी जी कुटुंब स्थानावरती येते, तर यदा कदाचित कुटुंबामध्ये आणखी काही ना काही तरी वातावरण बिघडेल आणि त्याच्यामुळे गेली 5 वर्ष या व्यक्तीने भरपूर काही गोष्टीचा त्रास सहन केला असेल असं मला वाटतं. गेली 5 वर्ष काय त्यामुळे तिथे चतुर्थात तृतीयातला शनी, चतुर्थातला शनी, 12व्या स्थानावर दृष्टी, लग्नावर दृष्टी, आता धनस्थानावरती.
आता जोपर्यंत मेषला जाणार नाही तोपर्यंत याला चालना मिळणार नाही. आणि तो त्या दरम्यान कदाचित परदेशामध्ये नोकरी करायला जाऊ शकतो असा त्याच्यामध्ये दिसतं. पण तरी सुद्धा एक आनंद असा आहे की तुम्ही सर्वजण एकदम तयारीनिशी आलेला आहात. पोद्दार मॅडम तर एकदम छानपैकी पूर्णपणे एक चांगल्यापैकी वक्तव्य केलं, सगळ्यांनी केलं, म्हणजे ऑल एव्हरीबडी. तर सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि अशीच प्रगती करत राहा, विचार मांडा, विचार करा, लोकांना शिकवा, स्वतः शिका आणि चांगला तुमच्या तर्फे हे माझं तर मत आहे की तुम्ही पुढे जा आणि यश मिळवा. आणि मिळवलेलं आहे, काही प्रश्नच नाही. 15 दिवसापूर्वी त्याच्या म्हणजे वडिलांच्या आईचं निधन झालं. ते वक्तव्य ज्यांनी केलंय त्यांनी काही लिहून आणलेलं नाही, ते त्यांना दिसलं, ते प्रत्यक्षात त्यांनी उतरवलेलं आहे. अशी सवय ठेवा. ते लिहिलेलं वाचणं वगैरे सगळं फालतू गोष्टी आहेत. म्हणून आता जेवढ्या लोकांनी परिचय दिला आता या ज्योतिष पत्रिकेवरती, तो एकदम बिनधास्त, ज्याला आपण म्हणतो कुठल्याही तऱ्हेचं हे नाही, कुंडली पाहिल्या आपण अभ्यास करतो आणि त्याला जातकाला पत्रिका कथन करतो. अतिशय सुंदरपैकी हे केलेलं आहे. काय म्हणतात कुबल मॅडम, तुम्हाला काय वाटतं? हळदणकर मॅडम अभिप्राय? सगळ्यांनीच छान सांगितलं ना, आणि तुम्ही परत त्याच्यावर चांगलं संभाषण केलं. कारण पोद्दार मॅडम, गीता सावंत, सगळ्यांनीच, म्हणजे बाकीच्या पण सगळ्या केसकर मॅडम वगैरे ज्या बोलल्या, पॉइंट म्हणजे बरोबर त्याच्यातले काय म्हणायचं आपण पिन पॉइंट सगळ्यांनी पकडले. आणि मॅडमने तर सुरुवातच छान केली, आपल्या देशमुख मॅडम, तुम्ही पण म्हणजे अतिशय उत्तम केलंय. आणि म्हणजे सर म्हणतात तसंच, आता हा मेसेज जेव्हा शनी जाईल ना तेव्हा, म्हणजे कारण ह्याला मुळात आपण अष्टक वर्गाने बघितलं तर म्हणजे भाग्य त्याचं चांगलंच आहे ना मॅडम. म्हणजे अप्स अँड डाऊन तर येणार, नो डाऊट, पण तो हे होणारच. आणि तुम्ही म्हणताय ना त्याच्या आईचं पण इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे ना, तो म्हणजे असं म्हणजे तेच करेल असं. आता हे सीए वगैरे त्याला जर नाहीच करायचं, तो म्हणतो, आता सर पण म्हणताय, सगळे आपण म्हणजे अभ्यास करून आलं ना लक्षात की सीए मग त्याला नाही आग्रही राहायचं, म्हणजे सीए करच असं. असं मला पण वाटतंय. आणि ह्या आपल्या गीता मॅडम जसं म्हणाल्या की तुम्ही म्हणजे कसं वृश्चिक लग्न आहे आणि रास पण कन्या आहे ना, तर त्या कन्या राशींना म्हणजे त्यांचा फायदा कुठं आहे असं म्हटल्यावर तर ते अगदी ती गोष्ट नाहीच नाही सोडणार, म्हणजे एवढं पण निश्चित आहे. त्याला तो दाखवता आला पाहिजे. आणि वृश्चिक रास म्हणजे ते गुणत्वाची तर आहेच आहे, त्याला बोलतं करावं लागेल, म्हणजे बोलतच करावं लागेल त्याला. आणि एकदा तुम्हाला लक्षात आलं ना की बोला मॅडम, गीता मॅडम बोला. रंजना मॅडम, बोला मॅडम. आता ना तुम्ही सांगितलं की 15 दिवसापूर्वी ह्याच्या आईच्या वडिलांचं निधन, असं काहीतरी बोललात ना तुम्ही, कोणाचं तरी निधन झालेलं. वडिलांच्या आईचं निधन झालं. वडिलांच्या म्हणजे याच्या आजीचं निधन झालं, राईट मॅडम? ते मी फक्त तुम्हाला गाईड करते. सर तुम्ही प्लीज राग मानू नका. हे ना तुम्ही कॅल्क्युलेट करा की कसं ते कधी झालंय, आणि त्याच्या आधारे ह्याच्या आयुष्यामध्ये आता ज्या घडामोडी होणार आहेत ना पुढे शनीच्या गोचरने, त्याचं ना त्याला मंथ, ऑलमोस्ट मंथ आणि डेट तुम्हाला काढता येईल. ते काढून त्याला काही महिन्या पुढचं प्रिडिक्शन द्या. जर ते प्रिडिक्शन 100% निघालं ना मॅडम, निघेलच, तो तुम्हाला कनेक्ट करणार, आणि कनेक्ट केल्यानंतर ना तुम्ही जे बोलाल ना तसा तो वागेल. ओके समजलं ना मॅडम? ठीक आहे. सध्या तर आता तो म्हणजे त्या आजीचं आलं लक्षात माझ्या. आता तो त्याचं आजीचं हे करून आला, त्याच्यामुळे जरा डिस्टर्ब आहे. उद्याला भेटेल मी त्याला जाऊन. नाही, तुम्ही त्याचं गणित करा आणि त्या कसं घडलंय त्याच्या आधारे पुढचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इव्हेंट तुम्ही काढू शकता मॅडम. ते काढा, ते लिहून ठेवा. मॅडम मी मध्ये बोलू का जरा प्लीज? बोलू का? आत्ताच सर आपल्याला जस्ट बोलले थोडं 2 मिनिटांपूर्वीच की जेव्हा शनी याच्यात आहे, मीनेत आला तर कुटुंबस्थानावर दृष्टी आहे, तर कुटुंबात काही घटना घडेल तर ते लगेच तिथे लागू होतच आहे ना. म्हणजे यांच्या घरात दुर्घटना घडली याची, हो ना. म्हणजे अजून वेगळं म्हणजे कॅल्क्युलेशन म्हणजे आला ना, शनीची दृष्टी 10वी आली कुटुंबस्थानावर, तर कुटुंबात ना घडली अशुभ किंवा
बरोबर हो ना, आता जस्ट सर येस बोलले आपल्याला. आणि असं येस पण येस. शनी हो 15-16 दिवस झालेत. एक चांगला आनंद आहे मॅडम, सगळ्यात सांगतो हो तुम्हाला मी. अगदी हो मनापासून तुमचं सगळ्यांचं मी आभार मानतो आणि शाबासकी पण देतो की तुम्ही बिन दिक्कत अगदी कुठल्याही तऱ्हेचा दडपण वगैरे नसताना अतिशय छान पैकी वक्तव्य केलं. कुठलंही लिखाण नाही तुमच्याकडे, पत्रिका कशी वाचावी याचा पूर्ण अनुभव तुम्ही घेतलाय, हा माझा आनंद आहे, बाकी तर काही तुमची नाही. शाबासकी स्वीकारार्ह आहे, पण तुम्ही धन्यवाद नका मानू प्लीज. नाही नाही धन्यवाद. शेवटी तुम्ही कर्तृत्व केलेलं आहे. नाही, तर तुमचं माझं मार्गदर्शन आहे म्हणून इथपर्यंत पोहोचलो, माझे तर नाही श्रम तर फुकट शक्यच गेले नाही. नव्हतं. माझे श्रम फुकट गेले नाही, कारण का आज नाही, नाही एवढं नाही जे सर, पण नाही, वाचन करणं जाणार पण नाही सर, जाणार तुमचे श्रम पण नाही कधीच सर, फुकट जाणार नाही, कधीच नाही तर जाणार. ते मला आनंद तो आहे की आज तुम्ही ऐकून 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 एवढं दमदार झालेला आहात, म्हणजे ज्याला आपण म्हणतो एक्सपर्ट. तुम्ही विमान चालवायला शिकलात असं वाटत. हे होईल. फार सुंदर. धन्यवाद सर, धन्यवाद. फार बस असेच आशीर्वाद असू दे आमच्यावर, कृपा आशीर्वाद नाही, असू हो मी सर, तुमचे हितचिंतक आहे. आशीर्वाद असू द्यावा. हितचिंतक राहायचं. आशीर्वाद आपली हे नाही आहे, पण हितचिंतक आहे म्हणून तर एवढी शाबासकी दिली. नाहीतर थँक्यू मग सर, मी थँक्यू सो मच. सांगितलं असतं काय तुम्हाला काय बोलता येत नाही, तुमचं काय हे असं बोलायचं नसतं. मी अनेक चुका काढल्या असत्या, दॅट इज रॉंग. चुका काढून माणसाला डिस्करेज कधीच करायचं नसतं. त्याला जेवढी पाठीवरती थाप मिळेल, शाबासकी मिळेल, तेवढा तो मनुष्य पुढे जाईल, हा नियम आहे. अगदी आणि बरोबर आहे सर. निश्चितच यू आर डेफिनेटली क्लेवर पीपल. हुशार लोक आहात सगळे. छान. हा आता हरिडमकर मॅडम तुम्ही सांगा, नंतर कुबल मॅडम समारोप करतील. तुम्हाला कसं वाटलं व्याख्यान? फार छान झालं. एवढ्या सगळ्या एक्सपर्टच्या बोलण्यानंतर मी बोलणं म्हणजे मला जरा नाही असं कसरतच काही आहे. नाही, असं काही नाही, असं पण काही तरी सुद्धा मला खूप चांगले मुद्दे इथे मिळाले. म्हणजे नाही. रंजना मॅडम असं म्हणाल्या की ह्या विद्यार्थ्याला आपण काय गायडन्स करायला पाहिजे. त्याची रासच मुळात वृश्चिक असल्यामुळे तो काही बोलत नाही किंवा मॅडम आवाज नाही येत आहे तुमचा. हा ते नेटवर्क गेलं. नेटवर्क, हा नाही बरोबर आहे, ते नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. हा बोला मॅडम, बोला बोला. नेटवर्क एकदम हे होतं, फेल झालं. आहेत त्या, पण नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. शी इज कनेक्टेड. होऊ द्या त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व. हा ते नाही होतो, पण ठीक आहे, हरकत नाही. आणखी कोणाला काही अभिप्राय द्यायचा आहे तर द्या. पण छान झालं, सुंदर. असंच करत राहा. नमस्कार सर, मी नमस्ते. बोलते. हा बोला. तर सर ऍक्च्युली सर हे सगळं तुमच्यामुळे शक्य आहे. सगळ्यांना जे काही थोडंफार, कोणाला जास्त कोणाला कमी, जो काही अभ्यास चालू आहे सगळ्यांचा, आपल्या आपल्या घोडदौड जी चालू आहे ती सगळी सरांमुळे शक्य झाली आहे. आणि तो विचार करायला प्रवृत्त तुम्हीच केलंय सर, सगळ्यांनाच, आम्हाला सगळ्यांना. आणि रंजना मॅडम तुम्ही खूप छान मुद्दे मांडले, मुद्देसूद पत्रिका मांडली, खूप छान. आणि सगळ्यांनी जो सपोर्ट, ज्यांनी ज्यांनी आपापल्या ह्याच्याप्रमाणे प्रत्येक जणाने जो कोण जे जे काही मुद्दे मांडले ते खूप छान सविस्तर होते त्याच्यातून. आणि ही आपली सरांनी आपल्याला जो सराव क्लास जो दिलाय तो आपल्याला मुक्त व्यासपीठ, म्हणजे एक प्रकारे आपण आपली मतं मांडून त्यात करेक्शन करणे किंवा एकमेकांना सपोर्ट करणे, कोण चुकतंय किंवा कोण बरोबर आहे, की आपल्याकडे त्याची चढाओढ नाही, आपण प्रतिस्पर्धी म्हणून हे काही करत नाही, हे आपण सरांकडून शिकलोय. आणि ते खूप आपल्यासाठी हे आयुष्यभर हा जो नियम किंवा हे जे शिक्षण आपण हे घेतलंय ते खूप आपल्याला पुढे फायदेशीर, पुढच्या पूर्ण आयुष्यासाठी हे फायदेशीर राहील. आणि या सगळ्यासाठी सरांचे सर्वप्रथम मॅडम तुम्ही आज लेक्चर दिलं त्यामुळे तुमचे धन्यवाद. आणि सगळ्यात म्हणजे सगळ्यात जास्त सर्वात आपल्याकडे सगळ्यांच्या वतीने सरांचे खूप 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 कोटी कोटी धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू मॅडम. धन्यवाद. कुबल मॅडम चला आता समारोप करा. नाही त्यांचं नाही नेट झालं नाही वाटतं ते. त्यांचं. बरं सर, सर्वात करा. प्रथम तुम्हाला नमस्कार आणि इथे नमस्ते. सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. देशमुख मॅडम अतिशय अतिशय उत्तम प्रकारे विवेचन केलं
आणि त्यांना साथ म्हणून सगळे आपल्या रसिका मॅडम आहेत, गीता सावंत मॅडम आहेत, पोद्दार मॅडम आहेत, त्या कोण सुजाता केसकर, ह्या सर्व शिंदे आत्ता बोलल्या, सगळ्याच म्हणजे मला सरांना एवढंच सांगावं वाटतं की हे सराव क्लास म्हणजे सुरू करून तुम्ही खूपच म्हणजे आम्हाला अजून एक काय म्हणायचं, अगोदरच खूप एवढं तुम्ही शिकवतच आहात, पण वेगवेगळ्या कुंडल्या आता आज मॅडमने कशी आपण D24 पण लावली म्हणजे, आणि एक एक असा विषय घेऊन त्याच्यात अजून अजून सगळेजण आपापले मत खूपच छान मांडतायत. म्हणजे सर ह्याचं तर श्रेय तुम्हाला जातच. आणि मला आपल्या सरोज शिंदे मॅडमचा हा म्हणजे हे वाक्य खूप आवडलं. इथे आपली कोणाशीही स्पर्धा नाही किंवा चढाओढ पण नाहीये. एखादा चुकला तर दुसऱ्याने त्याला सांभाळून घेत आहोत आपण सगळे, आणि एखाद्याने खूप छान केलं तर त्याच्याकडनं आपण इन्स्पिरेशन पण घेत आहोत. म्हणजे हे असं सगळं छान एकंदरीत चांगलं आपलं हा काय ऍस्ट्रॉलॉजीचा एक परिवार आहे असं म्हटलं तरी चालेल. फक्त मला असं हे पण सांगायचं की आपले कोण होते इथे पुरुष मंडळींपैकी पण आता हे घोडके साहेब पण त्यांचा अभ्यास पुष्कळ चांगला आहे, ते कोण पाठक का कोण आहेत त्यांचाही चांगला, तर त्यांनी पण थोडे थोडे आपले मत मांडण्याचा प्रयत्न करावा. तर परत परत मॅडम हा बोला. हळदणकर मॅडम आल्यात. आल्यात, हा बोलूया ना आपण. मी आता फक्त समारोप म्हणजे असं की हं. सरांना तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते, धन्यवाद देते, आणि खूप छान असंच चांगलं. आणि पुढच्या वेळेस कोण क्लास घेणार आहे ते पण नंतर ठरवा. आता हळदणकर मॅडम बोलतील. थँक्यू सर, थँक्यू ऑल. सॉरी, व्हेरी सॉरी. नाही नाही. तर हे सगळे पॉइंट विचारात घेतले, आणि सगळ्यात महत्वाचं जे पंचपक्षीचे सुद्धा जे मुद्दे इंट्रोड्यूस केले गेले, की लग्नामध्ये त्याचा घुबड आहे, कर्मामध्ये कोंबडा बसलेला आहे, आणि चतुर्थ स्थानात सुखस्थानामध्ये जिथे गिदाड आहे, याचा अर्थ ह्या माणसाला कितीही जरी तो खाली पडला तरी आपलं इप्सित साध्य करेपर्यंत जरी त्याने स्वतःहून बोलून दाखवलं नाही तरी तो परत परत प्रयत्न करणार. आणखी एक मुद्दा मला असं सांगावा असं वाटतो की षष्टेशामध्ये आता जो शनी नंतर शिफ्ट होणार आहे, या शनीची जेव्हा शनीवर तिसरी दृष्टी पडेल आणि शनीचं शनीवरून भ्रमण चालू होईल, तेव्हा सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये एक कलाटणी येणार आहे. तसंच आता जो गुरु अष्टम स्थानात बसलेला आहे, तो चतुर्थ कर्केमध्ये जेव्हा जाईल, उच्चीचा होईल, तेव्हा सुद्धा त्याच्या करिअरच्या दृष्टीने, शिक्षणाच्या दृष्टीने निश्चित त्याला चांगला संधी मिळणार आहे. कारण त्याचं आयुष्यातलं गुरुचं दुसरं भ्रमण चालू होईल भाग्यातून, तेव्हा त्याला नक्की चांगल्या पद्धतीने काहीतरी संधी मिळेल. आणि दशमेश सूर्य हा रवी जरी दरिद्रांशामध्ये बसलेला असला तरी मगाशी माधुरी मॅडम म्हणाल्या तसं त्याला एकदा त्याचं फळ वडिलांच्या दृष्टीने मिळून गेलेलं आहे. त्यामुळे त्याला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. माझा आवाज आला का? हो येतोय मॅडम, येतोय. येतोय येतोय. हो मॅडम. हा, तर एकूणच रंजना मॅडमनी स्वतःची तयारी खूपच चांगली केली होती. सगळे ग्रहदशा, नक्षत्र आणि सगळ्याच गोष्टी त्यांनी खूपच चांगल्या बेप्लान इथे मांडल्या. याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. आणि धन्यवाद सर मॅडम, धन्यवाद. तसं सगळ्याच जणींनी इतक्या वेगवान झटपट पत्रिका कुठेही काही न लिखाण करता मांडली, हे सगळ्यांचं कौतुक आहे. आणि ह्या कौतुकाचे गमक, यशाचे धनी हे आपले सरच आहे. तेव्हा 100% सगळ्या बरोबर आहे. याच्या मुळाशी आपण 100% पुन्हा अगदी. सरांच्या 100% मार्गदर्शनाकडेच बरोबर आहे तुमचं म्हणणं. हे श्रेय देणार आहोत. आणि मी माझा अभिप्राय इथे संपवते. धन्यवाद रंजना मॅडम, मॅडम, धन्यवाद. माधुरी मॅडम, गीता मॅडम, कुबल मॅडम, सगळ्यांनी, केसकर मॅडम, सगळ्यांनी खूप छान पद्धतीने पत्रिका हाताळलेली आहे. त्या सगळ्यांचं कौतुक, अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद मॅडम, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद.